चालू शकेल. करूया मग सुरू आपण. तोपर्यंत मी सुरुवात होईपर्यंत बाकीचे लोक जॉईन पण होतील. कारण आपले 30-35 जण नेहमी असतात, त्यामुळे बाकीचे जॉईन होऊ शकतील. हो, पण आता जवळजवळ 10 मिनिटे, 4 वाजून 10 मिनिटे झाली, त्यामुळे आता आपण सुरू करायला हरकत नाही, कारण परत विषयाला पण पुढे वाढेल तो. हो हो हो. आपण सुरू करूया. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आयोजित संविधान परीक्षा वर्ग. आजचं तिसरं सत्र आहे. तिसऱ्या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. संविधान परीक्षा वर्ग हे 15 सत्रांचा हा एक कोर्स सारखा आहे, ज्याच्यामध्ये आपण संविधानाच्या मूल्यांचा समज वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि संविधानातले काही महत्वाचे भाग आहेत ते भाग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामागचा उद्देश असा आहे की संविधानाच्या मूल्यांचा वैयक्तिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये अधिक अंतर्भूत करावा आणि त्या आधारित आपल्या भूमिका ठरवाव्या आणि एक सक्षम नागरिक, जागरूक नागरिकच्या दिशेने आपलं वाटचाल करावं, या दृष्टिकोनातून आपण हे सगळे वर्ग चालवत आहोत. तर गेल्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण संविधान परीक्षा वर्ग सुरू केले होते. 15 ऑगस्टला आपण संविधान परीक्षा वर्ग कसा असेल, त्यामध्ये उद्देश काय आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नेमकं काय आहे, ते कुठल्या कुठल्या विषयावरती कसं काम करतं, हे सगळं समजून घेतलं. गेल्या रविवारी प्रत्यक्ष आपण सत्राला सुरुवात केली. संविधानाची पार्श्वभूमी मधला आपली भारतीय संस्कृती काय आहे आणि आपली गंगा जमुना तहजीबचा भारतीय संस्कृती आणि समाजाच्या वैशिष्ट्याचा संविधानाशी कसा संबंध आहे, काही गोष्टी संविधानाशी कशा रिफ्लेक्ट होत आहेत, हे आपण समजून घेतलं. आणि हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडे सुरेश सावंत हे वक्ते उपस्थित होते. आज आपण संविधानाची निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही निर्मितीची प्रक्रिया आणि संविधानाची पार्श्वभूमी समजून सांगण्यासाठी आपल्यासोबत भारती शर्मा ह्या उपस्थित आहेत. भारती शर्मा ह्या सर्वोदय चळवळीतून त्यांचं बॅकग्राऊंड आहे. पूर्णवेळ कार्यकर्त्या त्या आहेत. कामगार चळवळ असो किंवा महिलांच्या चळवळी असो, त्याच्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग लागलेला आहे. तर भारती शर्मा ताईंना मी विनंती करतो की त्यांनी ह्या सत्राची सुरुवात करा. धन्यवाद निलेश. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे संविधान समजून घेण्यासाठी आज जे आलेले आहेत, सलग 15 रविवार जे वेळ काढणारे, त्या सगळ्यांचं मी इथे स्वागत करते. आणि आपण याच्यातल्या तिसऱ्या सत्राची आज आपण सुरुवात करूया. मी इथे सुरुवातीला एक नमूद करू इच्छिते की जी पीपीटी बनवली आहे ती हिंदीमध्ये बनवलेली आहे, कारण आपण बोलताना मी पूर्णपणे मराठीत बोलणार आहे. काही जर नाही कळलं किंवा कोणाला काही हिंदीचं असेल तर अधूनमधून मी हिंदी बोलू शकते, पण मला वाटतं तो विशेष प्रश्न नसावा. पीपीटी मात्र हिंदीमध्ये तयार केलेली आहे. सुरुवातीच्या 2 सत्रांमध्ये संविधानाचं महत्व आणि आपल्या भारताचं आज जे आपण स्वरूप बघतो, म्हणजे आज म्हणजे आज 2002 मध्ये नाही, तर ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला तेव्हाचा जो आपण राजकीय भारत बघतो, त्याच्या आधीची जी जडणघडण होती त्याच्याबद्दल सुरेश सावंत आपल्याशी मागच्या वेळी बोललेले. आता मी डायरेक्ट येणार आहे, संविधान निर्मिती आपल्याकडे कशी झाली. संविधान निर्मितीचा इतिहास समजून घेण्यापूर्वी 2-3 मुद्द्यांची नोंद घ्यायला पाहिजे की इथनं ब्रिटिश गेले आणि आपण नवीन संविधान करत होतो तयार, फक्त एवढं घडलं नाही. ब्रिटिश इथे 150 वर्ष होते आपल्याकडे, ते गेले, पण त्यापूर्वी पण 47 साल नंतरचा जो भारत घडणार होता तसा एकसंघी राजकीय देश आपला पूर्वी नव्हता. अनेक राजे होते, वेगवेगळ्या पद्धती होत्या. जो राजा लोककल्याणकारी असेल त्याच्या राज्यात वेगळ्या गोष्टी घडायच्या, दुसऱ्या राजांच्या ठिकाणी ते घडायचं नाही. त्याच्यापूर्वी हजारो वर्षांपूर्वी वेगवेगळ्या पद्धती राहिलेल्या आहेत. काही लोकांच्या मध्ये इथे गण होते. हा एक प्रदीर्घ प्रवास होता आणि भारताच्या देशाच्या हा असा टप्पा होता की पहिल्यांदा काहीतरी नवीन घडणार होतं. ब्रिटिश इथनं जाणार होते
जुनाट ज्या सगळ्या समाज व्यवस्थेच्या संकल्पना होत्या, ज्या रीतीभाती होत्या, त्या आपण त्याच्या सकट जळमट काढून ती फेकून नवीन देश कसा होणार आहे याची पायाभरणीची ती सुरुवात होती. इथे आणखीन एक म्हणजे आपण सगळं नवीन घडवायला निघालो होतो. पण नवीन घडवायला निघालो होतो म्हणजे 47 साली ते घडवायला बसलो नव्हतो, तर 150 वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यातनं जी नवीन मूल्य तयार होत गेली त्या मूल्यांचं लेखी स्वरूपात, कायदेशीर स्वरूपात, संविधानिक स्वरूपात एक प्रारूप तयार करण्याचा प्रश्न होता. इथे आणखीन एक गोष्ट सांगायला पाहिजे की जेव्हा संविधान तयार, त्याच्या तपशिलात आपण पुढे जाणार आहोत, पण संविधान निर्मितीच्या काळामध्ये जे सगळे बसले होते ते काही सगळे एकमताचे लोक नव्हते. वेगवेगळे राजकीय पक्षांचे लोक होते, एका पक्षामध्ये पण वेगवेगळी राजकीय मतं असलेले लोक होते. जे वेगळ्या राजकीय पक्षात होते ते एकमेकांवर प्रखर टीका करणारे लोक होते, आणि तरीही त्या सगळ्यांनी मिळून असं ठरवलेलं होतं की प्राधान्यक्रमाने भारताचं आधुनिक रूप कसं तयार होईल ह्या दृष्टीने वाद झाले, मतभेद झाले, आणि त्याच्यातनं मार्ग काढत काढत आपल्या देशाचं संविधान तयार झालं. त्यामुळे एक ही आपल्या देशाच्या जडणघडणीतली एक मोठी ऐतिहासिक क्रांतिकारक घटना आहे की ज्याच्याबद्दलचा काही तपशील आपण समजून घ्यायला पाहिजे. मी याबद्दल तुमच्याशी आता पीपीटी शेअर करणार आहे. इथे मी एकच उल्लेख करू इच्छिते की संविधानाच्या प्रक्रियेमध्ये जर साधारण सहमती किंवा चर्चांनंतर एका टप्प्याला जर आलो नाही तर ती प्रक्रिया किती रखडू शकते. आपल्या शेजारचा एक छोटासा देश आहे नेपाळ, की जिथे गेले काही वर्ष राजेशाही संपल्यानंतर संविधान बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण तिथले अल्पसंख्याक, तिथले वेगवेगळे प्रदेशातली लोक, त्यांच्यामध्ये अजूनही त्याबद्दलचं एक निश्चित असं प्रारूप तयार होऊ शकलेलं नाहीये. हे म्हणजे ही प्रक्रिया किती कठीण असू शकते याच्यासाठी मी तो फक्त दाखला दिला. मी आता इथे माझी स्क्रीन शेअर करते आणि नंतर आपण पुढचा बघायला मिळेल. तर आपण भारतीय संविधान निर्माणाचा इतिहास आज बघणार आहोत. आपल्याला हल्ली हिंदी सिनेमामुळे एक गोष्ट माहिती आहे की सिनेमा बनणं ही एक प्रक्रिया असते आणि मेकिंग ऑफ सिनेमा ही एक अजून एक प्रक्रिया असते की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप बारकावे त्याच्यातले कळतात. तसं भारतीय संविधानाचं निर्माण आपण त्याच्यातली काही वर्ष बघतो, तारीख बघतो, वार बघतो. आपण 26 जानेवारीला गणतंत्र दिवस म्हणून तो साजरा करतो. 26 नोव्हेंबरला ज्या दिवशी 1949ला संविधान आपण स्वतः प्रती त्याला बांधील झालो, तो दिवस आपण निश्चितपणे त्याची आठवण ठेवतो. पण हे कसं घडत गेलं ह्याच्यातल्या काही गोष्टी मी तुमच्या समोर आता मांडणार आहे. संविधान तयार झालं ते संविधान सभेच्या थ्रू तयार झालं. ही संविधान सभा कशी निवडली गेली होती तर थोडासा याच्या इतिहासामध्ये मी खूप जाणार नाही, पण त्याच्या बाबतीत काही गोष्टी निश्चित सांगायला पाहिजे की 1936 साली आपल्या देशामध्ये ब्रिटिश असताना प्रांतिक निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये सगळ्या नागरिकांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्या काळामध्ये जो टॅक्स पेयर असेल, जो ग्रॅज्युएट झालेला असेल, इतक्याच ठराविक लोकांना त्याचा अधिकार होता. पण त्याच्यातनं भारतातले लोक त्या प्रांतिक सभांमध्ये, त्याला आपण आज थोडंसं विधानसभासारखं बघू शकू, पण तेव्हा आत्ताच्या सारखे प्रांत नव्हते. तेव्हा मध्य प्रांत होता, तेव्हा मद्रास इलाखा होता, तेव्हा मुंबई इलाखा होता, असे वेगवेगळे इलाखे होते आणि त्याच्यावर लोक निवडून गेलेले होते. त्याच्यातनं प्रातिनिधिक स्वरूपात, जसं आपल्याकडे साधारणपणे विधानसभेतनं राज्यसभेवर लोक निवडून पाठवली जातात, त्या स्वरूपात प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक ठिकाणून तिथे प्रतिनिधी निवडून आणण्यात आले होते आणि ह्या सगळ्या प्रतिनिधींची मिळून संविधान सभा तयार झालेली होती. हे दृश्य आपण अनेक वेळा बघितलं असेल आपल्यापैकी. आता संविधान सभा
या संदर्भामध्ये काही एक ढोबळ गोष्टी मी इथे मांडणार आहे की सगळ्यात आधी संविधान सभा कशी तयार व्हावी याच्याबद्दलचा जो प्रस्ताव होता तो 1934 साली M.N. रॉय यांनी ठेवलेला होता. ते त्या काळातले स्वातंत्र्य सेनानी होते आणि एक तिथे मांडणी त्या सगळ्यामध्ये करणारे बुद्धिजीवी होते. 1935 साली राष्ट्रीय सभा म्हणजे ज्याला आपण राष्ट्रीय भारतीय काँग्रेस म्हणतो, आजचा काँग्रेस पक्ष नाही, तेव्हा चळवळीतली जी काँग्रेस होती त्यांनी या संविधान बनवण्यासाठी तेव्हा मान्यता दिली. 1940 साली ब्रिटिश सरकारने याला मान्यता दिली आणि 1946 साली जेव्हा कॅबिनेट मिशन इथे आलं होतं काही योजना घेऊन, कारण भारत आता स्वतंत्र होऊ घातलेला होता, त्याची रचना ठरवायला जेव्हा ते मिशन आलं होतं तेव्हा त्यांच्या योजनेतच संविधान समितीचं एक प्रकारे गठन करण्यात आलं. 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 हा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा संविधान निर्मितीचा कालखंड राहिलेला आहे. तुम्ही जर हे वर्ष आणि तारखा बारकाईने बघितल्या तर 1946 म्हणजे देश अजून स्वतंत्र झालेला नव्हता, ब्रिटिश इथे होते आणि त्याच्याच बरोबर पाकिस्तान पण वेगळा झालेला नव्हता. म्हणजे भारत जो हिंदुस्थान म्हणून जो काय नकाशा होता, राजकीय पटल होतं, त्याच्यातले सगळे लोक याच्यामध्ये होते. त्याच्याबद्दलचा तपशील आपण पुढे बघू. संविधान बनवण्यामध्ये जे सह्या करणारे लोक होते ते एकूण 284 लोकांच्या त्याच्यावर सह्या आहेत. संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्याच्यातल्या मसुदा कमिटीचे अध्यक्ष, ड्राफ्टिंग कमिटी ज्याला म्हणतो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याचे सल्लागार B.N. राव होते. 26 नोव्हेंबर 1949 साली संविधान स्वीकृत करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1949 पासून भारत एक गणतंत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. संविधानामध्ये एकूण 22 खंड आहेत, 395 अनुच्छेद आहे किंवा ज्याला आपण आर्टिकल्स म्हणतो आणि 12 हे शेड्यूल्स आहेत. आता आपण मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की जेव्हा संविधान बनवायला आपण हाती घेतलं तेव्हा आपला देश कसा दिसत होता, तर 2 रंग इथे तुम्हाला दिसत आहेत. एक आहे निळा की जो संस्थानिकांचं जिथे राज्य होतं. संस्थानिक म्हणजे एक लक्षात घ्यायला पाहिजे, ब्रिटिश आपल्याकडे आले तेव्हा साधारण 550 निघाले तेव्हा साधारण 550 संस्थानिक इथे होते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जर बोलायचं झालं तर साताऱ्याची गादी होती, औंधचा राजा होता, भोरचा राजा होता, कोल्हापूरची गादी होती, तिकडे बडोद्याला होते, जुनागडला होते, भोपाळचा नवाब होता, हैदराबादचा निजाम होता, मैसूरचा राजा होता, जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंग होते, बिकानेरचा होता, असे ठिकठिकाणी राजे रजवाडे होते. त्यामुळे तुम्हाला निळा रंग जितक्या ठिकाणी दिसतोय ह्या सगळ्या ठिकाणी त्या राजांचं राज्य होतं. ते राजे कसे होते, त्यांना काही विशेष अधिकार होता का, तर लगान सिनेमा जर आपण बघितला असेल आणि लगान सिनेमा मधला जो राजा असतो की जो नुसता नावापुरता राजा होता, त्याला काहीही विशेष अधिकार नव्हते, पण तरीही इथे राजे रजवाडे होते. आणि पिवळा भाग जो सगळा दिसतोय तो थेट ब्रिटिशांच्या अखत्यारीत होता, म्हणजे तिथे ब्रिटिशांचं राज्य चालत होतं. त्यामुळे जेव्हा संविधान बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली, या देशाचं नवीन रूप ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर या सगळ्या लोकांचं त्याच्याबद्दल काही ना काही म्हणणं होतं आणि त्यांना आपापला मुद्दा हिरिरीने रेटून आपलं हित, आपल्या सगळं जुनं जे काही आहे ते कसं टिकवता येईल ह्याच्यासाठी राजे रजवाडे पण भांडत होते आणि जनतेला आणि जनतेच्या प्रतिनिधींना वाटत होतं की आपण आता आधुनिक भारत कसा घडवणार आहोत. डिसेंबर 1946 साली जेव्हा संविधान सभेची निर्मिती झाली तेव्हा एकूण 389 लोक त्याच्यामध्ये होते आणि जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा त्याच्यात 299 होते. हा फरक कशामुळे झाला, तुम्ही हे जर थोडासा हे स्टॅटिस्टिक जर बघितलं तर 389 पैकी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्ष ह्याचे 208 प्रतिनिधी तिथे निवडून गेले होते.
ऑल इंडिया मुस्लिम लीगचे 73 सीटा तिथे निवडून आलेल्या होत्या. आपण जसं बघितलं, भारत अजून, हिंदुस्थान अजून अखंड होता, ब्रिटिशांच्या खाली आधिपत्याखाली होता, फाळणी झालेली नव्हती, आपण स्वतंत्रही झालेलो नव्हतो. त्यामुळे त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचेही प्रतिनिधी आले होते, ते 73 होते. उरलेले 15 होते ते वेगवेगळ्या विभागातनं काही नेमणुका केल्या होत्या आणि 93 जण होते ते सगळे प्रिन्सली स्टेट म्हणजे राजे रजवाड्यांचे प्रतिनिधी होते. म्हणजे संविधान बनवताना ह्या देशातले जे राजे होते त्यांचेही तिथे प्रतिनिधी आले होते की ह्या देशामध्ये पुढचं आमचं स्थान काय असणार आहे. म्हणजे किती रस्सीखेच तिथे असणार आहे याची कल्पना यायला पाहिजे. हे सगळे जर आपण आकडे बघितले की सगळ्यांना घेऊन एक नवीन प्रकारचं संविधान बनवू शकलो याची ताकद कशात होती हे आपण पुढे बघणार आहोत. पुढे ही संविधान सभा तयार झाली, त्याची पहिली बैठक झाली आणि मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार घातला. कारण 1946 हा असा टप्पा होता की पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोर धरत होती, अस्वस्थता सगळीकडे सुरू झाली होती, वातावरणामध्ये धग तयार झाली होती, काही ठिकाणी दंगली सुरू झाल्या होत्या आणि मुस्लिम लीगने ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या बैठकांवर बहिष्कार झाला. मागच्या स्लाइडमध्ये आपण जे बघितलं की 389च्या सीटा का कमी झाल्या, तर मुस्लिम लीगचे जे लोक होते ते त्याच्यातनं बाहेर पडले. 11 डिसेंबर 1946 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडलं गेलं आणि HC मुखर्जी हे उपाध्यक्ष झाले. 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्देशिकेचा प्रस्ताव ठेवला, ज्याला आज आपण संविधानाची उद्देशिका असं म्हणतो किंवा प्रिएम्बल असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये सगळं सूत्र सामावलंय, आपल्या देशाची दिशा सामावली गेलेली आहे. तो प्रस्ताव संविधान सभेसमोर ठेवला त्यांनी आणि हाच प्रस्ताव जवळ चर्चा झाल्यानंतर भारताच्या संविधानाची प्रस्ताविका म्हणून पूर्णत्वाने त्याचा स्वीकार संविधान सभेने तेव्हा केला. 22 जानेवारी 1947 ला हा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन किंवा ज्याला पुढे आपण प्रिएम्बल घेतलं ते मान्य झालं. 22 जुलै 1947 ला आपल्या देशाचा राष्ट्रध्वज ठरवला गेला. 15 ऑगस्ट 1947 ला आपण एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मुक्त झालो. 19 ऑगस्ट 1947. मी या सगळ्या तारखा वाचत असताना एक लक्षात घ्या की स्वरूप असं नव्हतं की हे सगळे निवडून आलेले लोक तिथे बसलेले आणि रोज मीटिंग होते आणि देशामध्ये काहीतरी सगळे लोक फक्त संविधान सभेकडे बघताय आणि नवीन घडताय. एक इतक्या मोठ्या देशाची जेव्हा धर्माच्या आधारावर फाळणी केली जाते, ज्याच्यामध्ये ब्रिटिशांचं उघड उद्दिष्ट होतं की हा देश जितका कमकुवत राहील, जितका विकलांग राहील, तेवढं त्यांना ते सोयीचं होतं. त्यामुळे एकीकडे या वाटाघाटी चालू आहे, एकीकडे राजकीय वातावरण अतिशय तापलेलं आहे, दंगली सुरू झालेल्या आहेत. ह्या सगळ्या वातावरणामध्ये 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो. म्हणजे त्या कमिटीवर, त्या संविधान सभेवर ह्या सगळ्या गोष्टी हाताळत असताना, त्याचा बोजा असताना एक नवीन राष्ट्राचं प्रारूप आपण तयार करत होतो. 29 ऑगस्ट 1947 ला संविधानाची जी ड्राफ्टिंग कमिटी होती किंवा ज्याला आपण मसुदा कमिटी म्हणतो, ती तयार करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याचं अध्यक्ष म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली. बाबासाहेब संविधान कमिटीमध्ये कसे आले, काय आले, हा एक वेगळ्या तपशिलाचा विषय. जर वेळ मिळाला तर आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया. 16 जुलै 1948 साली संविधान सभेचे उपाध्यक्ष निवडले गेले आणि जसं की आपण म्हटलं की 26 जानेवारी 49 ला संविधानाला मंजुरी दिली गेली. 24 जानेवारी 1950 ला जनगण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरमचे फक्त सुरुवातीचे 2 अंतरे हे राष्ट्रगानच्या स्वरूपात ठरवले गेले आणि पुढे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. संविधान सभेचं एक आणखीन इथे थोडासा तपशील आपण घेऊया की त्याच्या वेगवेगळ्या समित्या होत्या. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची अर्थात
ज्याला आपण मसुदा समिती म्हणतो किंवा ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, कारण प्रत्येक कमिटी आपापल्या विषयाचं सगळं तयार करून शेवटी त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये यायचं आणि ड्राफ्टिंग कमिटी त्याच्यावर चर्चा करून लोकांसह परत त्या संविधान सभेसमोर मांडणी करायची. तर ड्राफ्टिंग कमिटीमध्ये ज्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, त्याच्यामध्ये अन्य जे होते सभासद त्याच्यात एन गोपालस्वामी अय्यंगार, अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के.एम. मुंशी, सय्यद मोहम्मद सदुल्ला, माधवराव आणि टी.टी. कृष्णामाचारी होते. त्याच्यानंतर आपला देश हा एक फेडरल स्ट्रक्चर आहे. त्याच्याशी संबंधित ज्या कमिट्या होत्या त्याचे मुख्य जवाहरलाल नेहरू होते. प्रांतीय घटना समिती ज्या होत्या त्याचे मुख्य वल्लभभाई पटेल होते. मौलिक अधिकार म्हणजे ज्याला आपण आता फंडामेंटल राईट्स म्हणतो, अल्पसंख्याक, आदिवासी, डिनोटेड किंवा ज्याला आपण ज्याला अपवर्जितला मला ते मराठी शब्द सुचत नाहीये, या सगळ्यातले वल्लभभाई पटेल होते आणि त्याच्या सब कमिटीज होत्या. ही एक थोडीशी माहिती म्हणून तुमच्या समोर मी ठेवते. संविधान सभेमध्ये महिला सदस्य किती होत्या? जसं की एक महिला चळवळीची कार्यकर्ती म्हणून मला नेहमीच असं वाटतं आम्हाला सगळ्यांनाच की लढ्यामध्ये महिलांचं योगदान असणं आणि इतिहासामध्ये महिलांची नोंद घेतली जाणं ह्याच्यामध्ये बरेचदा एक अंतर राहून जातं. तर इथे मी आवर्जून सगळ्यांसमोर हे सांगू इच्छिते की 15 महिला तेव्हा आपल्या संविधान सभेच्या सभासद होत्या. ते केरळच्या अम्मू स्वामीनाथन होत्या, कोचीनच्या दाक्षायणी वेलायुधन होत्या, पंजाबच्या बेगम एजाज रसूल होत्या. या सगळ्यांचं एक एक वैशिष्ट्य होतं. त्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, सामाजिक समतेच्या चळवळीमध्ये आपापल्या ठिकाणी अति सक्रियपणे पुढाकार घेऊन संघर्ष करत होत्या, लढत होत्या. त्यामुळे त्यांचे लोकांच्या प्रतिनिधी म्हणून त्या प्रश्नांना घेऊन तिथे आलेल्या होत्या. आता याच्यात 2-3 जणांचा तरी विशेष उल्लेख केला पाहिजे की कोचीनच्या ज्या दाक्षायणी वेलायुधन होत्या त्या तिथे ज्या समाजातनं जन्माला आल्या होत्या, त्या समाजात त्या काळामध्ये उच्चवर्णीयांनी, त्या महिलांनी शरीरावर वरचा भाग, छातीचा भाग हा उघडा ठेवायचा, तो वस्त्रांनी झाकायचा नाही, इतकी घृणास्पद तिथे पद्धत ठेवलेली होती. त्याच्या विरुद्ध संघर्ष केला होता त्यांनी आणि त्या पहिल्या महिला होत्या की ज्यांनी सांगितलं होतं माझं शरीर आहे, कुठे वस्त्र घालायचं की नाही हा माझा अधिकार आहे. त्यांच्यातनं आलेल्या होत्या. मलेरकोटला म्हणजे पंजाबच्या बेगम एजाज रसूल ह्या मुस्लिम लीगच्या सभासद होत्या, पण त्यांना वेगळ्या पाकिस्तानची निर्मिती मान्य नव्हती आणि मुस्लिम लीगनी बहिष्कार घातल्यानंतरही त्या संविधान सभेचा भाग राहिल्या. आंध्र प्रदेशमधल्या ज्या दुर्गाबाई देशमुख होत्या त्यांनी वेगवेगळ्या कायदेशीर बाबींवर बरीच भागीदारी केली होती. बडोद्याच्या हंसा मेहता असतील किंवा लखनौच्या राजकुमारी अमृता कौर असतील, यांनी संविधान म्हणत असताना महिलांच्या नजरेने त्याच्यामध्ये काय बारकावे यायला पाहिजे ह्याच्यामध्ये खूप मोठी भागीदारी केली होती. मी त्याची 2च उदाहरणं इथे फक्त देऊ इच्छिते, कारण आता महिला हा काही त्याच्यातला मोठा मुद्दा नाहीये. पण जेव्हा आपल्या संविधानामध्ये एक जर तुम्ही आर्टिकल वाचलं तर त्याच्यात असं दिसतं आपल्याला की धर्म, जात, प्रांत, भाषा ह्याच्यावरनं भारतीय नागरिकांमध्ये भेदाभेद करता येणार नाही. सुरुवातीला त्याच्यामध्ये लिंग हा मुद्दा नव्हता, म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्यावरनं भेदभाव करता येणार नाही हा मुद्दा नव्हता. मात्र हंसाबेन मेहता आणि अमृता कौर यांनी तो समोर आणला की तुम्ही ह्या सगळ्यांचा विचार करताय आणि महिलांचा विचार कसा नाही करत आहे. आणि म्हणून मग आपण जे आज बघतो की धर्म, जात, पंथ, वंश, लिंग ही भर त्याच्यामध्ये या महिला सभासदांनी घातली. कमला चौधरी होत्या, आसामच्या लीला रॉय होत्या, पूर्व बंगालच्या, कारण की तो भाग मग नंतर पाकिस्तानमध्ये गेला, तिथल्या मालती चौधरी होत्या, अलाहाबादच्या पूर्णिमा बॅनर्जी होत्या, विजयालक्ष्मी पंडित होत्या, रेणुका रे होत्या, हैदराबादच्या सरोजिनी नायडू होत्या, सुचेला कृपलानी होत्या
आणि केरळच्या ॲनी मस्करेन होत्या. तर ह्या सगळ्या महिलांबद्दल बोलणं हा एक सविस्तर वेगळ्या सेशनचा विषय होऊ शकेल, पण मला असं वाटतं की एक संविधान निर्मितीमधला हा एक भाग आपण निश्चित लक्षात ठेवायला पाहिजे. भारतीय संविधानाबद्दल हल्ली गेले काही वर्ष, 5-7 वर्ष आणि त्याच्या आधी थोड्या आवाजात आता खूप मोकळ्यापणाने खूप प्रश्न उपस्थित केले जातात की हे संविधान हे भारतीय नाही, हे संविधान हे पाश्चिमात्याकडनं घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये मूळ आपलं काही टाकलेलं नाही. ते टाकलेलं आहे की नाही त्या तपशिलात आपण पुढे जाऊया, पण संविधानाची जी मूळ प्रत होती त्याच्यावरची थोडीशी चित्र जरी आपण डोळ्याखालनं घातली की जे कोलाज बनवलं होतं, तर त्याच्यात काय काय दिसतं आपल्याला. त्याच्यात आपल्याला टिपू सुलतान दिसतात, राणी लक्ष्मीबाई दिसते, त्याच्यामध्ये आपल्याला शिवाजी महाराज दिसतात, त्याच्यामध्ये आपल्याला सम्राट अशोक दिसतात, त्याच्यात अकबर आहेत, त्याच्यात आपल्याला राम दिसतात, बुद्ध आणि महावीर दिसतात, गांधीजी दिसतात, सुभाष बाबू दिसतात. म्हणजे ज्यांनी हे बनवलं त्यांच्या डोळ्यासमोर भारतातला ज्यांनी भारताच्या घडणीमध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे ऐतिहासिक सगळ्या क्रमामध्ये, त्या सगळ्यांचं एक काय म्हणूया प्रतिबिंब आपल्याला या कोलाजमध्ये दिसतं. आता भारतीय संविधानाचे स्रोत कुठून आले? जसं की मी सुरुवातीला म्हटलं की भारतीय संविधान काही असं नाही झालं की अभ्यास करणारे काही लोक एकत्र बसले, अर्थात त्याला अभ्यास खूप करावा लागला होता, पण फक्त अभ्यास करणारे लोक बसले, सलग 2-4-6 महिने बसले, त्यांच्या डोक्यातनं काहीतरी कल्पना आली आणि त्याच्यातनं संविधान निर्मिती झाली. तर हे बघायला पाहिजे की ह्या संविधानाला कुठून कुठून त्याचे सोर्सेस काय, त्याचा हा विचार कुठून आला होता. तर 4 गोष्टी या मुख्य होत्या. जसं भारतीय, ज्याचा पहिला विषय जो मागच्या रविवारचा झाला, जो सुरेश सावंतांनी तुमच्या समोर ठेवला, की आपल्याकडे बहुसांस्कृतिकतेची एक ऐतिहासिक परंपरा आहे. एकच एक देव, एकच एक पूजा, एकच एक पद्धती, एकच एक खाणं असं आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे अनंत वैविध्य आपल्या देशामध्ये दिसतात. त्याच्यात वाद झालेत, भांडणं झाली आहे, मारामाऱ्या झालेल्या आहेत, रक्ताचे पाठ वाहिलेले आहेत, पण तरीही हे बहुसांस्कृतिक ऐतिहासिक परंपरा हा आपल्या देशाचा एक फार मोठा स्रोत आहे. जे असं म्हणतात की हे विदेशातनं आणलेलं आहे, त्यांना खऱ्या अर्थाने भारत कळलाय का हे बघायला पाहिजे. जे सगळं म्हणतात फक्त एक देश, एक विधान, एक काय अमुक, एक काय, असं एक आपल्या देशाचं वैशिष्ट्य नाहीये. आपण शाळेमध्ये असताना सगळेजण विविधतेत एकता हा शब्द आपण सगळेजण ऐकतो. अगदी आपल्याला शाळेतले तर काही सांस्कृतिक कार्यक्रम आठवून बघा, तर सर्व प्रांतातल्या लोकांचं नृत्य करणारा एकतरी कार्यक्रम शाळेमध्ये नक्की असायचा. सगळे एकाच वेशात आहे, एकाच भाषेत आहे, एकाच बोलीमध्ये बोलतायत असं नाही. त्यामुळे हा वारसा, ही परंपरा, हा एक मोठा स्रोत होता. दुसरं, स्वातंत्र्याचं आंदोलन जे झालं त्याच्यातनं जी मूल्य आली होती. स्वातंत्र्याचं आंदोलन फक्त याच्यासाठी नाही झालं की ब्रिटिशांनी इथनं जा. स्वातंत्र्याचं आंदोलन अनेक मुद्द्यांना घेऊन झालं, म्हणूनच समाजातले सगळे घटक त्याच्याशी जोडू शकले. त्याच्याबद्दल आपण तपशिलात पुढे बोलणार आहोत. तिसरी गोष्ट, स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या बरोबर ब्रिटिशांनी इथनं जावं असं म्हणत असताना समतावादी आंदोलनाची एक प्रदीर्घ परंपरा आपल्याला लाभलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याच्या पुढे शाहू महाराज आहे, सयाजीराव गायकवाड असतील, महर्षी कर्वे असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, ताराबाई शिंदे असतील, तिथपासनं पुढे बाबासाहेब आंबेडकर असतील, ही एक विठ्ठलरामजी शिंदे असतील, अशी अनेक नावं आपण आपापल्या प्रांतातली, जही मी महाराष्ट्रापुरती सांगितली आहे, पुढे आपण जास्तही बघू. ही समाज, हा आपला समाज जो मागास, सगळ्या टाकाऊ, सगळ्या माणुसकीला काळीमा लागणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्ण बरबटलेला होता, त्या बेड्या तोडण्यासाठी जे समतावादी आंदोलन होत होतं त्याच्यातनं आपल्याला खूप मूल्य मिळाली.
आणि चौथी गोष्ट जी होती ती वैश्विक प्रगतिशील विरासत, म्हणजे जगभर जे जे माणुसकीला मानव्याला पुढे नेणारं होतं. म्हणजे जसं फ्रान्समध्ये क्रांती झाली आणि तिथे समता बंधुता हे जे सूत्र त्याच्यातनं स्वातंत्र्य समता बंधुताचं सूत्र पुढे आलं त्याच्यातनं, हे सगळ्या ठिकाणचे हे विचार आपल्या आंदोलनाशी इतके जोडले गेलेले होते की भारतीय संविधान कुठून बनलं, तर ते परदेशातनं बनलं. हे जर खोटा जो आरोप आहे, हे जी विकृत हा जो विचार आहे, त्याचं जर आपल्यापासून मुक्त व्हायचं असेल तर हे आपण जास्त तपशिलात समजून घ्यायला पाहिजे. भारत आज ज्याला आपण म्हणतो, पूर्वी ज्याला हिंदुस्थान म्हटलं जायचं, हा एक जुना नकाशा तुमच्या समोर ठेवलेला आहे. परत ते जे मगाशी बोलले त्याचीच एकदा पुन्हा थोडक्यात आपण आठवण करून घ्यायला पाहिजे की एक छत्री राज्य व्यवस्था इथे कधीच नव्हती आणि ती शक्य पण नव्हती. आपण जे इतिहास शिकतो आणि आपल्याला जो कधी कधी खूप कंटाळा येतो, या सालामध्ये कोण आलं, मग आदिलशाही कधी आली, मग सम्राट अशोक कधी आले, मग अकबर कधी आला, मग हुण कधी आले, मग शक कधी आले, मग पाटलीपुत्रचं राज्य कुठपर्यंत गेलं होतं, मग गांधारपर्यंत आपण कधी गेलो, मग अटकेपार कोण कधी गेलो होतं. याचा अर्थ एकछत्री राज्य व्यवस्था इथे शक्य नव्हती आणि प्रत्यक्षातही नव्हती. दुसरं, इथे मिश्र संस्कृती होती ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की बहुसंस्कृतीता आणि विचारांची पण इथे ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या विचारांना इथे मान्यता होती. ह्याची काही उदाहरणं तुमच्या समोर मी इथे ठेवते. उपनिषद जर आपल्याकडे घेतले, ज्याच्यामध्ये सर्वेन सुखीन संतु सर्वे संतु निरामया असं म्हटलं. पुढे महावीरांनी एक जैन धर्म स्थापला, त्याच्यातनं काही गोष्टी मांडल्या गेल्या. गौतम बुद्धांनी करुणाशील प्रज्ञा ह्याच्याबद्दलचा एक नवीन संदेश मांडला. सम्राट अशोकांबद्दल आपण पुढे त्यांचा शिलालेख वाचणार आहोत, त्यामुळे मी इथे तपशिलात बोलत नाही. कबीरांबद्दल आपल्याला सगळ्यांना कबीर हे परिचित आहे की ज्यांनी एक वेगळी संस्कृती इथे तयार केली. सम्राट अकबर, ज्यांना हल्ली फक्त एका धर्माचं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, त्यांच्या कारकिर्दीतल्या जर आपण गोष्टी बघितल्या, नागरी जीवनासाठी त्यांनी काय काय आधुनिक गोष्टी केल्या होत्या. गंमत अशी आहे, हे सगळं बघताना आत्ताच्या वातावरणामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की सम्राट अशोकांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये मुघले आझम हा सिनेमा अतिशय भारतात गाजलेला सिनेमा होता की ज्याच्यामध्ये ज्यांची पत्नी जोधाबाई होती, पण तो मुघले आझम गाजला होता ते अनारकलीला घेऊन पुढे. पण जेव्हा एक 20 वर्षापूर्वी जोधा अकबर हा सिनेमा आला तर त्याला अनेक संस्कृती रक्षकांनी निषेध केला होता, सिनेमागृह बंद करायला गेले होते. म्हणजे एखाद्या इतिहासाचं जेव्हा विकृतीकरण सुरू होतं तर पूर्वीची गोष्ट जो समाज सहजपणे स्वीकारत होता त्याच्याबद्दलच कसे प्रश्न तयार व्हायला लागतात ह्याचं एक चित्र दिसतं. गुरु नानक यांनी एक त्यांच्या पंथाची एक वेगळी परंपरा आहे. बुल्ले शहा आपल्याला माहिती आहे. असमचे जे 15व्या शतकातले संत शंकरदेव होते किंवा कर्नाटक मधले बसवेश्वर अण्णा होते की ज्यांनी तिथे एक वेगळी परंपरा सुरू केली. सगळ्या ब्राह्मणी परंपरेला, मनुवादी परंपरेला छेद देऊन नारायण गुरु ज्यांनी तिथे एक स्व सन्मानाचं नवीन सूत्र दिलं आणि तिथे लोकांना या जुन्या ह्याच्यातनं बाहेर काढलं. तिथले इब्राहिम आदिलशाह असतील, अक्का महादेवी असतील, कवी नायनार अलवार असतील, संत रविदास असतील किंवा महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर तुकाराम, नामदेव, जनाबाई, ही खूप मोठी परंपरा आहे. मी इथे फक्त उदाहरण म्हणून काही नावं घेतलेली आहे आणि अगदी थोडक्यात मी त्यांच्याबद्दल इथे एक एक शब्द सांगते. पण ही भारताची परंपरा, आपलं वैशिष्ट्य जर समजून घ्यायचं असेल तर ह्या सगळ्यांशिवाय हा देश असा तयार झाला नव्हता. सम्राट अशोकचा गिरनारच्या तिथे एक शिलालेख आहे, त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा सब संप्रदायों का सम्मान करता है. आपल्याकडे हल्ली सेक्युलरिझमला घेऊन सर्वधर्म समभाव
किंवा पंथनिरपेक्षता ह्याला हे जणू काही एक पाश्चात्य मूल्य आहे, जणू काही तिकडनं आम्ही आणलंय आणि हा देश फक्त एकाच धर्माच्या लोकांचा आहे असं एक अनाठाई बिंबवण्याचा खूप जोरदार प्रयत्न होतोय. आपण जर सम्राट अशोकाचा हा लेख वाचला तर आपल्याला कळेल की आपला खरा वारसा काय आहे. ते असं म्हणतात की प्रिय प्रियदर्शी राजा सब संप्रदायों का सम्मान करता है, सन्यासी और गृहस्थाश्रमी दोनों का सम्मान करता है, स्वयं के संप्रदाय की स्तुति न करना, पर संप्रदाय की अवास्तव आलोचना न करना. ते आलोचना करायला त्यांची मान्यता आहे पण अवास्तव आलोचना न करना, अन्य संप्रदायों का यथोचित सम्मान अवश्य करे, एक दूसरे के धर्म को समझना चाहिए, उनका आदर करना चाहिए. मला असं वाटतं की आपल्याला भारतीय संविधानाने जे धर्मनिरपेक्षतेचं मूल्य दिलेलं आहे, सेक्युलरिझमचं मूल्य दिलंय, त्याची पाळंमुळं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतक्या खोलवर रुजलेली आहे आणि त्याचं हे एक इथे फक्त उदाहरण म्हणून मी दिलेलं आहे. कबीरांचा मगाशी आपण उल्लेख केला की ज्यांनी त्याच्यातल्या ज्या रूढी होत्या, त्याच्यातला जो मागासपणा होता, त्या सगळ्यावर त्यांनी कठोर प्रहार केला. म्हणून ते म्हणतात पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. म्हणजे फक्त दगडाची पूजा केल्याने मला जर देव मिळणार असेल तर मी पहाडाचीच पूजा करते ना. या तो चाकी भली याते तो चाकी भली पीस खाय संसार. याच्यापेक्षा तर चक्कीचा दगड चांगला आहे की ज्याने किमान मला आटा तरी मिळतो त्याच्या. किंवा पोथी पडी पडी जग मुआ पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का पडे व पंडित होय. म्हणजे तुम्ही शेवटी किती ज्ञान मिळवलेलं आहे याच्यावर माणसाचं समाजाचं मोठेपण ठरत नाही, तर माणसाशी माणुसकीने वागणं, प्रेमाने वागणं हाच त्याच्यातला सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा राहतो. त्याच वेळी ते असं म्हणतात कंकर पाथर जोडके मस्जिद लई बनाय, ता चढी मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. म्हणजे समाजातल्या एकोपा तयार करत असताना त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर ते मोकळेपणाने ते टीका करतात. बुल्ले शहा यांना एक वेगळं आपण ऐकायला पाहिजे की जे फक्त आणि फक्त प्रेमाचा संदेशच शेवटी समाजाला तारू शकेल, टिकवू शकेल असे मानतात. आता आपण ही काही उदाहरणं बघितली. एक सेकंड. की संविधानाची ही मूल्य जी आपण जी मगाशी 4 स्रोत बघितले त्याच्यातल्या एकेकाबद्दल आता मी थोडंसं विस्ताराने बोलते की हे मुद्दे कुठून आले. फक्त काही लोकांनी चर्चा केली आणि त्याच्यातनं आले की ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना जी राजकीय आंदोलनं झाली, जे सामाजिक मंथन झालं, त्याच्यातनं संविधानात जे मुद्दे आले ते सगळे त्याच्यातनं तयार होत गेले होते. संविधान प्रत्यक्षामध्ये येण्यापूर्वी त्याच्याबद्दलचं काय काय चर्चा सुरू होती, त्याच्याबद्दलच्या लोकांमध्ये काय मुद्दे घेऊन जात होते याचा इथे मी थोडक्यात गोषवारा ठेवते की 1914 साली गोपाळकृष्ण गोखले यांनी सगळ्यात मध्ये म्हटलं होतं की आमचं संविधान आम्हाला बनवू द्या, तुम्ही इथे ब्रिटिश राज करताय पण भारत देश हिंदुस्थान हा कशा प्रकारे चालवायचा हे आम्हाला ठेवते. 1919 साली जेव्हा साऊथ बरो कमिशन आलं होतं तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी सार्वभौमिक आणि प्रौढ मतदानाची त्यांच्यासमोर मागणी ठेवली होती. आपल्याला कदाचित याचं आज विशेष वाटणार नाही की मतदार काय सगळ्यांना असतंच आणि सगळे प्रौढच मतदान करतात. इथे एक नमूद करायला पाहिजे जेव्हा बाबासाहेब हे मांडतात त्याच्या मागची गोष्ट की ब्रिटनमध्ये आणि अमेरिकेमध्ये आणि अनेक पुढारलेल्या देशांमध्ये त्या काळात जे आपल्यापेक्षा पुढारलेले होते औद्योगिकदृष्ट्या, ज्यांचे संविधान तयार झालेले होते, राजेशाही जिथे गेलेली होती, जिथे औद्योगिकरण झालेलं होतं, तिथे महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. कुठल्याही महिलेला तिथल्या महिला संघटनांना
30-30, 40-40, 60-60 वर्ष आपल्या देशामध्ये मोर्चे काढावे लागलेत, संघर्ष करावा लागलाय. आणि म्हणून ही जी मागणी केली जाते की ही सार्वभौमिक म्हणजे कोण श्रीमंत आहे, गरीब आहे, कुठल्या प्रांतातला आहे, कुठे राहणार आहे, हे काहीही नाही. सार्वत्रिक आणि प्रौढ मतदान, जो प्रौढ असेल त्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, ही मागणी 1919 साली ठेवली गेली होती. त्याचबरोबर मानव केंद्रित आपण जी प्रगती करणार आहोत त्याच्यामध्ये दुबळ्यांना प्राथमिकता, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ह्यांच्या चर्चा ह्या सगळ्या आंदोलनामध्ये सुरू झाल्या होत्या. 1928 साली मोतीलाल नेहरूंनी एक राष्ट्रीय सभेसमोर रिपोर्ट ठेवला होता की ज्याच्यामध्ये आपल्याला आज संविधानातल्या आर्टिकल 25 मध्ये जो आपापलं धर्म पाळायची, धर्म पूजेची पद्धती, उपासना पद्धती ह्या सगळ्याची जी मुभा दिलेली आहे त्याच्याबद्दलचा 1928 साली रिपोर्ट तयार झाला होता. म्हणजे लक्षात घ्या, चळवळ करणारे लोक, स्वातंत्र्याचा संघर्ष करणारे लोक एकीकडे हा विचार करत होते की काय भारतातलं बदलायला पाहिजे आणि काय नवीन आणायला पाहिजे. त्याचप्रमाणे 1932 साली जो पुणे करार झाला होता गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकरांच्या मध्ये, त्याच्याबद्दल तो खरं म्हणजे तो खूप एक विवादास्पद मुद्दा आहे, त्यामुळे मी आता त्याच्यात तपशिलात जाणार नाहीये, तो स्वतंत्र एक पूर्ण विषय आहे. मात्र आरक्षणाचं जे तत्व आहे की ज्याला आज सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलेला जातोय, आज जणू काही आर्थिक आरक्षणकडे सगळं वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर त्या आरक्षणाचं तत्व हे 1932च्या पुणे करारातनं आलं होतं. स्वातंत्र्य चळवळीच्या बरोबरच जसं मगाशी मी म्हटलं होतं की समाजातल्या सगळ्या कुप्रथा ज्या आहे, ज्या जातीच्या नावाने करणारे भेदभाव आहे, महिलांच्या प्रती अतिशय हीन भाव आणि जो व्यवहार होता, धर्मामध्ये सुधारणा करण्यासारखे जे प्रश्न होते, त्याला घेऊन प्रचंड घुसळण सुरू होती. भारतातल्या जवळजवळ प्रत्येक प्रांतामध्ये त्याच्याबद्दल घुसळण होती, त्याच्याबद्दल विद्रोह होता, त्याच्याबद्दल नवीन मांडणी आणि व्यवहार सुरू होता. त्यातल्या काही जणांची फक्त मी इथे नावं नमूद करणार आहे. जसं पश्चिम बंगालमध्ये जर आपण बघितलं, म्हणजे तेव्हाचा बंगाल, त्याच्यामध्ये राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद विद्यासागर हे प्रामुख्याने विधवा विवाह, सती, बालविवाह ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये मांडणी करून भारतीय स्त्रीला त्या सगळ्या जोखडातनं मुक्त करत होते. स्वामी विवेकानंद, ज्यांचं चित्र एक खूप एका धर्माच्या जणू काही पुढारी असं आता आपल्याकडे रंगवलं जातं, त्यांनी धर्म याची परिभाषाच पूर्ण वेगळी केली होती. ते एका कुठल्याच धर्माबद्दल बोलत नव्हते. ते म्हणाले की धर्म म्हणजे काय असतं, त्याचं समाजामध्ये भूमिका काय असते, तो माणसाला माणूसपण देण्याकडे कसं जाणारा असतो. त्यामुळे ह्या सगळ्यांनी धर्माअंतर्गत सुधारणा याच्यामध्ये एक मोठं कार्य केलं. महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, रधो कर्वे असे कितीतरी जण आहे ज्याच्याबद्दल आपण तपशिलात आपल्याला माहित असतं की यांनी महिलांच्या संदर्भामध्ये, दलितांच्या संदर्भामध्ये समाजामध्ये एक मोठं आंदोलन केलं, एक मोठी वेगळी मांडणी तयार केली. ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज एक तयार केला. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपण सगळे जाणकार आहोत. त्याच्यातले शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, तसे दक्षिणेतले पेरियार रामस्वामी असतील. म्हणजे भारतामध्ये ज्या सामाजिक सुधारणा अनुषंगाने संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या सगळ्या गोष्टी येण्यामध्ये ह्या सगळ्यांनी गेले 100-125 वर्ष जो संघर्ष केला होता, समाज बदलण्याचा जो प्रयत्न केला होता, त्याचं प्रतिबिंब संविधानामध्ये आपल्याला आलेलं दिसतंय. त्याचबरोबर एक मिनिट, जेव्हा
लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते, तर काही गोष्टी आपण स्वदेशीचा पुरस्कार करत होते, विदेशी कपड्यांची होळी करत होते, पण सर्वसामान्य माणूस ब्रिटिशांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये का येईल हा एक मोठा प्रश्न होता. कारण इथले जे जमीनदार होते, जे इथले शोषक होते, इथला जो उच्च वर्ण होता, उच्च वर्ग होता, तोच ब्रिटिशांच्या विरुद्ध झगडत होता, कारण त्यांची सत्ता गेलेली होती. पण सामान्य लोक इकडे काय येतील, म्हणजे ब्रिटिश गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होणार होता. तर अशा दृष्टीने जर आपण बघायला गेलो तर जी आंदोलनं होत होती त्याच्यामध्ये एक कामगारांचं आंदोलन होतं की ज्याला सुरुवातीला लाला लाजपत राय यांनी त्याचं पुढारपण केलं होतं. मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर गिरणी कामगारांमध्ये कॉम्रेड डांगे होते की जे मजुरांच्या प्रश्नाबद्दल बोलत होते. याचा अर्थ ते ब्रिटिशांविरुद्ध बोलत होते आणि इथले जे मालक होते, जे भारतीय होते, त्या मालकांविरुद्ध पण ते झगडा करत होते की यांना किमान वेतन कसं ठरलं पाहिजे, त्याच्यामध्ये महागाई भत्ता कसा मिळाला पाहिजे, कामाचे तास किती असले पाहिजे, त्याच्यामध्ये महिलांना काय अधिकार असले पाहिजे, हे सगळं ते फक्त मागत नव्हते. ह्याच्यासाठी ते संप करत होते, ते संघर्ष करत होते, ही नवी मूल्य रुजवत होते की कसंही राबवून घ्या कष्टकऱ्यांना, असं याच्या पुढे चालणार नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांशी संबंधित जर आपण बघितलं तर गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतनं भारतात आले तर ते बिहारच्या चंपारणला गेले आणि तिथे नीळची शेती करणारे जे सगळे शेतकरी होते ज्यांचं भयावह शोषण होत होतं, त्या शेतकऱ्यांच्या बरोबर त्यांनी काम करायला सुरुवात केली की त्यांना त्या जोखडातनं मुक्त करणं, त्यांचं शोषण कमी करण्याच्या दिशेने सरकारने पावलं टाकली पाहिजे याच्यासाठी आग्रही राहणं. किंवा बारडोलीमध्ये गुजरातमध्ये शेतकऱ्यांचा जो मोठा सत्याग्रह झाला की ज्याचं पुढारपण वल्लभभाई पटेलांकडे होतं, हे सगळे शेतकरी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जळगाव भुसावळच्या तिथे फैजपूर म्हणून एक गाव आहे, जेव्हा तिथे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं राष्ट्रीय भारतीय काँग्रेसचं, तेव्हा पूर्ण राज्यातनं मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना तिथे घेऊन जाणाऱ्यांमध्ये साने गुरुजी सारखे एक व्यक्ती होते की ज्यांचं गाणं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं शेतकऱ्यांच्या संदर्भातलं. समाजवादी विचारधारा, आता थोडासा समाजवादी म्हणजे इथे शब्द मी हल्ली हा शब्द खूप कमी वापरला जातो. समाजवादी म्हणजे समाजाची जी सगळी संपत्ती आहे, जमीन आहे, जंगल आहे, कारखाने आहेत, रस्ते आहेत, बँका आहेत, याचा जास्तीत जास्त फायदा बहुसंख्य समाजाला व्हायला पाहिजे. ठराविक लोकांच्या हातात ते सगळं जाता कामा नये की जे आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. आता जर तुम्ही बातम्या बघितल्या असतील तर एक मॉनिटायझेशन पाईपलाईन नावाची एक गोष्ट आहे की ज्याच्यातनं इतके रेल्वे स्टेशन, इतके एअरपोर्ट, इतका काय रस्ते, हे सगळे खासगीला 30 वर्षासाठी लीजवर सरकार देऊन टाकणार आहे, जे आपल्या पैशातनं तयार झाले, सर्व लोकांच्या पैशातनं तयार झाले. तर ह्याच्या ऐवजी हे सगळं लोकांचं राहायला पाहिजे असं विचार मानणारे म्हणजे समाजवादी विचार. त्याला घेऊन जाणारे आचार्य नरेंद्र देव असतील, युसुफ मेहर अली असतील. त्याचबरोबर क्रांतिकारक जे होते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, हे फक्त बॉम्ब फेकण्यापुरते क्रांतिकारक नव्हते. भगतसिंगांनी या समाजाची रचना कशी असली पाहिजे, त्याच्यात धर्माचं स्थान काय असेल, त्याच्या शोषण करणाऱ्यांच्या बद्दलचे काय, त्या जोखडातनं मुक्त होण्याचे कायदे काय असतील, जे शोषक वर्ग आहे त्याच्याबद्दल काय बंधनं लागावी लागतील, ह्या सगळ्याबद्दल त्यांनी मांडणी केली होती. किंवा त्या त्या ठिकाणच्या ज्याला म्हणू आपण जमीनदारी विरुद्ध लढणारे आदिवासी जे सगळे तिथले वीर होते, जसे तुम्ही छत्तीसगड किंवा मध्य प्रांतातले बिरसा मुंडा जर बघितलं, हे सगळ्यांचं म्हणजे तुम्ही देश असा डोळ्यासमोर आणा की काय चाललं होतं देशामध्ये. कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष उभा करतोय, कोणी कामगारांच्या प्रश्नावर मांडणी करतोय, कोणी महिलांना त्या जुन्या जोखडातनं मुक्त करण्याचा प्रयत्न करतोय, कोणी नवीन समाजवादी विचारधारेचा प्रचार करतोय, कोणी म्हणतोय जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा फुंकून टाका असं एखादा कवी म्हणतोय आणि नवीन तुतारी मागतोय. क्रांतिकारक त्यांच्या पद्धतीने सशस्त्र लढ्याचा प्रयत्न करतायत. आदिवासीचे जे
तिथले सगळं पुढारपण होतं ते तिथल्या रियासतींच्या विरुद्ध संघर्ष करतायत आणि ह्याच्यातनं एक त्या घुसळणीतनं नवीन मूल्य, नवीन समाज, नवीन माणूस तयार होण्याची प्रक्रिया घडत होती आणि हे सगळं आपल्याला संविधानामध्ये कुठे ना कुठे आलेलं दिसतं. ह्याच बरोबर जो शेवटचा मुद्दा आहे की बाबासाहेबांनी मसुदा समितीमध्ये काम करत असताना आपण जर बघितलं तर अनेक देशांच्या संविधानांचा त्यांनी अभ्यास केला आणि मग ऑस्ट्रेलियाचं वैशिष्ट्य काय होतं, मग अमेरिकेचं वैशिष्ट्य काय होतं, मग फ्रान्सचं वैशिष्ट्य काय होतं, ह्या सगळ्यातली जी जी वैशिष्ट्य आपल्याला माणूस म्हणून पुढे नेणार होती त्यांचा समावेश आपण, त्या सूत्रांचा समावेश आपण आपल्या संविधानामध्ये निश्चितपणे केला. जसं मगाशी मी म्हटलं होतं की फ्रान्सच्या क्रांतीने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता दिली. बाबासाहेबांचं काही गोष्टी जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये बंधुता या विषयाबद्दल ते खोलवर एक मांडणी करतात. ते म्हणतात कायद्याने आपल्याला स्वातंत्र्य देता येतं, कायद्याने काही प्रमाणात सामाजिक संघर्षातनं आपल्याला समतेच्या प्रस्थापनाकडे सुद्धा जाता येतं, पण बंधुता ही खूप मोठी गोष्ट आहे की जर आपण ती आपल्यामध्ये रुजवली नाही, मुरवली नाही तर स्वातंत्र्य आणि समता ह्या दोन्ही गोष्टी येऊ शकणार नाही. आणि मला असं वाटतं की आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर बंधुतेचा विचार खूप खोलवर आपल्याला करायला पाहिजे. ह्या सूत्राचा आपण स्वातंत्र्य आणि समताबद्दल बरेचदा बोलतो पण बंधुता हा मुद्दा थोडासा राहून जातो. तर हे मूल्य आपण फ्रान्सिसी क्रांतीने हे जगभर दिलं होतं. ही मूल्य काही अशी त्या त्या देशाच्या चौकटीमधली राहत नाही, ही ती मानवी मूल्य होऊन जातात. तसंच अनेक देशांनी, ज्याला आपण युरोपीय किंवा असे देश म्हणू की ज्यांनी सामंतशहा तिकडचे संपवलेले होते, म्हणजे त्यांचा देश एखादा राजा आहे याच्यावर चालत नव्हता तर ते देश संविधानावर आधारित चालायला लागले होते. हा विचारही आपण जागतिक पातळीवर जे काही पुढाकाराने होतं, जे प्रगतिशील होतं त्याच्यातनं घेतलं होतं. आधुनिक वैज्ञानिक दृष्टीचा स्वीकार आपण केलेला होता. मला एक इथे बोलता बोलता आठवलं की व्यक्ती स्वातंत्र्य याचा जो आपल्याकडे अंतर्भाव करण्यात आलेला आहे, हा अंतर्भाव कुठून करण्यात आला तर हे अमेरिकन राज्यघटनेमधलं खूप महत्वाचं मूल्य आहे. किंवा फंडामेंटल राईट्स ही संकल्पना कुठून आली, हे असं वेगवेगळ्या देशाच्या संविधानातनं आपण त्यातनं काही मूल्य घेतली. किंवा सोव्हिएत युनियन जो आज अस्तित्वात नाहीये, ज्याला रशिया म्हणतो आपण, तिथे साम्यवादी विचारधारा होती. तिथे पंचवार्षिक योजनेतनं काहीतरी नियोजन केलं जात होतं की ज्याचा तुम्ही जर तपशिलात गेला तर सुभाष बाबूंनी तो ठराव कसा काँग्रेसमध्ये मांडला होता आणि मग ती कशी कमिटी बनवली, तो सगळा तपशील खूप वाचण्यासारखा आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणहून म्हणजे आपली सांस्कृतिक, आपली परंपरा, आपली आंदोलनातली परंपरा, त्याच्यातनं तयार झालेली मूल्य आणि समतावादी आंदोलन, त्याच्यातनं तयार झालेली आधुनिक दृष्टिकोन आणि जगभर जे नवीन घडलेलं होतं गेल्या 200-300 वर्षामध्ये, जी जुनी सगळी आपण ज्याला म्हणूया मागास राजेशाही जी परंपरा होती ती सगळी टाकून जे जगभर नवीन कात टाकून नवीन जे जग घडलं होतं त्या गोष्टी, ह्या सगळ्यातनं आपलं संविधान त्या काळामध्ये घडलेलं आहे. संविधानाच्या ह्याच्याबद्दल आपल्याला, आपण जेव्हा देश म्हणतो, देशाचं संविधान म्हणतो, तेव्हा एक भारत माता असं एक अमूर्त चित्र आपल्या डोळ्यासमोर केलं जातं. हल्ली तर त्या भारत मातेच्या हातामध्ये एक भगवा झेंडा आलेला आहे तिरंगाच्या ऐवजी आणि मागे आपसूक एक सिंह येऊन उभा करण्यात आलेला आहे. तर भारत माता म्हणत असताना किंवा हा देश म्हणत असताना आपल्या डोळ्यासमोर काय यायला पाहिजे, तर त्याच्यात जवाहरलाल नेहरूंनी भारत एक खोज ह्याच्यामध्ये जे म्हटलंय ते मी इथे सांगू इच्छिते कि क्या हमारे पहाड़, नदियां, जंगल, जमीन, वनस्पति यही सब भारत माता है? आप भारत माता की जय का नारा लगाते हैं तो आप हमारे प्राकृतिक संसाधनों की ही जय करते हैं.
हिंदुस्तान एक खूबसूरत औरत नहीं है, नंगे किसान हिंदुस्तान है। वे न तो खूबसूरत है न देखने में अच्छे हैं, क्योंकि गरीबी अच्छी चीज नहीं है, वह बुरी चीज है। इसलिए जब आप भारत माता की जय कहते हैं तो याद रखिए कि भारत क्या है। भारत के लोग निहायत बुरी हालत में हैं, हे त्यांनी तेव्हा म्हटलं होतं। चाहे वे किसान हो, मजदूर हो, खुदरा माल बेचने वाले दुकानदार हो, चाहे हमारे कुछ नौजवान हो। म्हणजे संविधान बनवत असताना त्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर जे होतं ते काय होतं, तर ह्या देशातलं खूप गुणवर्णन आणि खूप सगळं छान महान आहे ह्याच्याकडे लक्ष नव्हतं। तर ह्या देशात जो शेकडो वर्ष चालत आलेलं शोषण आहे त्याच्यावर कडवा प्रहार करायचा आणि जी आपली एक उन्नत करणारी परंपरा आहे, जी सांस्कृतिक त्याच्यातला जो ठेवा आहे, जो माणुसकीला पुढे नेणार आहे, त्याचं संविधानामध्ये त्याचा समावेश करावा असं करून ते तयार करण्यात आलेलं होतं। जसं मी सुरुवातीला नमूद केलं की वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक होते, त्याच्यामध्ये वेगवेगळे मतभेद होते त्यांच्यामध्ये। म्हणजे जमीनदारीचा कायदा करायचा की नाही करायचा, तर जमीनदारांनी असं सांगितलं की तुम्ही खाजगी मालमत्तेचा अधिकार ठेवताय ना संविधानामध्ये, मग आमची जमीनदारी पण खाजगी मालमत्ता आहे, मग तो आम्हाला अधिकार तुम्ही द्यायला पाहिजे। पण त्याबरोबर अनेक सभासद उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की नाही, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांनी ज्यांनी संघर्ष केलाय त्यांना आम्ही आश्वासन दिलंय की स्वातंत्र्य झाल्यानंतर जमीनदारी नष्ट करण्यात येईल। मग त्यांना त्याच्यामध्ये तो बदल करावा लागला की खाजगी मालकीचा अधिकार नक्की राहणार आहे, पण जमीनदारी ही नष्ट केली जाणार आहे, त्याच्यासाठी वेगळा कायदा बनवला गेला। हे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये नक्की ज्यांना जाणून घ्यायची आणखीन इच्छा आहे त्यांनी संविधान या नावाची 10 एपिसोडची एक मालिका आहे हिंदीमध्ये, त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सूत्ररूपाने ते सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या कशा चर्चा झाल्या, कुठे मतभेद झाले, कुठे डिबेट झाले, आपल्या लोकांच्या हातामध्ये शस्त्र असायला पाहिजे की नसायला पाहिजे। तुम्हाला काही जणांना कदाचित माहित असेल की अमेरिकेमध्ये प्रत्येकाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे, लायसन्स घेऊन ते तो शस्त्र बाळगू शकतात। त्याच्यावर आपल्या संविधान सभेमध्ये खूप चर्चा झाली बारकाईने की काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे। मग सगळ्यांनी सांगितलं की नाही, शस्त्र बाळगून त्याच्यातनं प्रश्न सुटतील असे मानणारे आपण नाही आहोत, त्यामुळे शस्त्र बाळगणं हा काही अधिकार ठेवायची गरज नाहीये आपल्याला। मात्र त्याच वेळी काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही आदिवासी पट्ट्यातनं येतो, मग आदिवासी विभागामध्ये पारंपरिक त्यांची जी शस्त्र आहे, म्हणजे तेव्हा काय त्यांचं धनुष्यबाण असेल किंवा अजूनची काही असतील, मग तुम्ही बेकायदा ठरवून त्यांना पण गुन्हेगार ठरवू नका। मग त्याच्यामध्ये बदल करण्यात आला। मग भाषेचं काय करायचं, मग प्रांत रचना करायची की नाही करायची, मग कामगार कायद्यांचं कसं असेल, मग समाजवादी पूर्ण कायदे आणायचे की मिश्र अर्थव्यवस्थेकडे जायचे, अशा खूप त्याच्यामध्ये चर्चा झालेल्या आहे। एक चर्चा अशीही झाली होती की आज जो समान नागरी कायद्याला घेऊन एक बरंच वेगवेगळ्या अँगलनी त्याच्याबद्दल चर्चा केली जाते आणि अभिनिवेशाने चर्चा केली जाते, त्याच्यात विखाराने चर्चा केली जाते, पण महिलांना धर्माच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून लग्न करण्याचा किंवा खाजगी गोष्टी करण्याचा अधिकार मिळावा ह्याच्याबद्दल हंसाबेन मेहता आणि राजकुमारी अमृत कौर यांनी खूप तिथे मांडणी केली, पण तेव्हा तिथल्या सगळ्यांची ती मनाची तयारी नव्हती। पण त्या चर्चेतनं जे सूत्र तयार झालं त्याच्यातनं 1954 साली विशेष विवाह कायदा, ज्याला आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणतो, की ज्याच्यात कोणी कुठल्याही धर्माचा असला तरी आपला धर्म न बदलता 2 व्यक्ती लग्न करू शकतात, हे तयार झालं। त्यामुळे मी माझी मांडणी इथे संपवत असताना 2-3 गोष्टींचा परत एकदा उल्लेख करते की भारतामध्ये ब्रिटिश
इथे जायला लागले होते, तेव्हा एक नवीन देश घडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून जे एक अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारक काम केलं, ज्यांचे आपापसात मतभेद होते, जे वेगवेगळ्या पक्षातले लोक होते, जे एकमेकांवर टीका करत होते, वेगळा पक्षच म्हणून होता कारण त्यांची काहीतरी वेगळं म्हणणं होतं त्यांचं तिथे, हे सगळे एकत्र येऊन तिथे संविधान घडवणं ही आपल्या देशाची प्रचंड मोठी ताकद होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या सगळ्या जुन्या बहुसांस्कृतिक परंपरांचा आदर राखला होता, त्याची नोंद घेतली होती, आपल्या आंदोलनातनं आलेल्या मूल्यांचा त्याच्यामध्ये पूर्ण समावेश केला होता. आणि जगामध्ये जे जे काही पुरोगामी तेव्हा चालू होतं, प्रगतिशील जे चालू होतं, त्या दिशेने आपलं तोंड राहिलं पाहिजे, त्या दिशेने आपण गेलं पाहिजे, अशी ही संविधान निर्मितीची अतिशय ज्याला मी म्हणेन रोमांचक, ऐतिहासिक, क्रांतिकारक ही ती संविधान निर्माणाची प्रक्रिया होती. मला असं वाटतं मला जो वेळ दिला होता त्याच्यामध्ये मी माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊ शकतो, किंवा आणखीन कोणाला जर याच्यात काही मांडायचं असेल तर आपण सेशन ओपन करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. संविधानाची पार्श्वभूमी आणि संविधान निर्मिती कशा प्रकारे झाली, कुठल्या कुठल्या घटकांचा कसा कसा संविधानावरती प्रभाव आहे, संविधान सभेमध्ये कशा प्रकारची संख्या होती, कोण कुठल्या वर्गातले होते, कोण कशा होते, महिलांचा कशा प्रकारचा सहभाग होता, पुन्हा संविधानावरती स्वातंत्र्य चळवळीचा कशा प्रकारचा प्रभाव आहे, किंवा सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा कशा प्रकारचा प्रभाव आहे, आणि त्याचं रिफ्लेक्शन संविधानामध्ये कसं दिसतं, हे सगळं विस्ताराने तुम्ही सगळ्यांसोबत मांडलेलं आहात. त्याचबरोबर संविधानातले जी काही मूल्य व्यवस्था आहे, ती मूल्य व्यवस्था भारतीय समाज व्यवस्थेतून कशी आलेली आहे, संस्कृतीतून कशी आलेली आहे, याचा उदाहरणाच्या सकट तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर ताईचं खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील, काही सजेशन असेल, किंवा काही विरोधी मत असेल तरी तुम्ही इथे प्रकट करू शकता. असं काही नाहीये, आपण संविधानावर बोलतो आहोत, त्यामुळे कोणाचं विरोधी मत असेल किंवा वेगळं जरी मत असेल तरी तुम्ही इथे पूर्णपणे व्यक्त करू शकता, खुलेआम व्यक्त करू शकता. कोणाला काही प्रश्न असणार आहेत तर तुम्ही प्रश्नही हँड राईज करा, जेणेकरून माईक अनम्यूट करताना गोंधळ होणार नाही, किंवा थेट प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही थेट माईक अनम्यूट करून विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये देखील तुम्ही नोंदवू शकता. ज्यांना कोणाला रेंजचा इश्यू असेल, आवाज नेट पोचत नसेल, असं काय असेल तर बोलता येणार नसेल तर चॅट बॉक्स मध्ये पण देखील तुम्ही आपला प्रश्न नोंदवू शकता. एक प्रश्न आलेला आहे चॅट बॉक्स मध्ये केतन चौधरी यांचा, धर्मनिरपेक्षता हे मूल्य संविधानात मूळ संविधानामध्ये का नव्हते? काही एक प्रश्न आहेत, धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानामध्ये का नव्हता? ओके, आणि काही प्रश्नांसाठी थांबूया का सुरू करूया? एक प्रश्न घेऊन सुरू करूया. तोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्रश्न लिहू शकता. प्रश्न मी थोडासा नीट समजावा म्हणून असं म्हणते की धर्मनिरपेक्षता हा शब्द
प्रास्ताविकतेत का नव्हता? कारण तो शब्द संविधानाचं जे प्रिएम्बल आहे, जी उद्देशिका आहे, त्याच्यामध्ये नंतर टाकला गेला. जर आपण असं म्हटलं की तो संविधानातच नव्हता तर त्याचा वेगळा अर्थ लागतो. कारण संविधानातले आपण जर सगळे कायदे बघितले, सगळी आर्टिकल्स जर आपण बघितली आणि त्याचं जर सूत्र आपण बघितलं तर ते सगळ्यांना ते गृहीत धरलेलं होतं की हा देश सगळ्यांचा असणार आहे. मी त्याची एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या देशामध्ये इतके धर्म, पंथ, जाती आणि इतक्या वेगवेगळ्या उपासना पद्धती आहे, म्हणून आपल्या देशामध्ये तो प्रश्न महत्वाचा होता. आणि आपण जेव्हा स्वतंत्र होत होतो तेव्हा तिथे धर्माच्या नावाने मागणी करण्यात आलेली होती की पाकिस्तानची निर्मिती ही एका धर्माच्या नावावर करण्यात आलेली होती. बरोबर आहे. अशा वेळी जर आपण धर्मनिरपेक्ष हे संविधानाचं आपलं मूल्य नसतं तर आपण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इथल्या सर्व धर्मीयांचा आहे या सूत्रावर आधारित आपण सगळे आपले आर्टिकल केलेले नसते. म्हणजे संविधान सभेतली एक चर्चा जी झाली आहे की 46 साली संविधान सभा तयार झाली आणि 47 साली आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि फाळणी दोन्ही एकत्र झालं. आता तिथे प्रश्न असा आला, कोणीतरी असं विचारलं की इथल्या अल्पसंख्याकांच्या बद्दल आपला व्यवहार कसा असणार आहे? कारण की दंगली झालेल्या होत्या प्रचंड संख्येने, जवळजवळ म्हणजे जगातली कदाचित ती अशी एकमेव घटना असेल की लाखो लोक इकडून इकडे निर्वासित आले होते, हत्या झाल्या होत्या, महिलांवर अनन्य अत्याचार झालेले होते. या पार्श्वभूमीवर कोणीतरी विचारलं की भारतातल्या अल्पसंख्याकांबरोबर कसा व्यवहार असणार आहे आता देशामध्ये? तर एक सभासद असं म्हणाले की आपण थांबूया जरा, आपण बघूया की पाकिस्तान मधले अल्पसंख्याक शी तिथले लोक कसे वागतात, बहुसंख्याक, मग आपण इथे ठरवूया की कसा व्यवहार करायचा. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब ताडकन उठले आणि अतिशय प्रखरपणे त्यांनी याच्याबद्दलची मांडणी केली की ते त्यांच्या देशबांधवांशी, अल्पसंख्याकांशी कसं व्यवहार करणारे ह्याच्यावर भारताचं ठरणार नाही. कारण भारतामध्ये सर्व धर्मीयांना, सर्व पंथ, जात सगळ्यांना आपण समान मानतो. म्हणजेच याचा अर्थ तिथे धर्मनिरपेक्षतेचं मूल्य पूर्णपणे मान्य केलं गेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथे सांगितलं की ही चर्चा अतिशय गैर आहे की ते कसं वागते. आपलं ठरलेलं आहे की हा सगळ्यांचं जे म्हणणं होतं आपल्या इथे नेहरूंपासनं महात्मा गांधींपासनं की हा हिंदूंचा देश नाहीये, हा सगळ्यांचा देश आहे. जर धर्मनिरपेक्षता ही संविधानात नसती तर मग प्रिएम्बल मध्ये का नव्हती, हा तुमचा प्रश्न होऊ शकतो. तर एखादी गोष्ट जेव्हा सर्व मान्यच होती की ज्याच्यावर आधारित सगळे पुढचे गोष्टी, रचना तयार होत होत्या, तेव्हा याच्यावर चर्चा झाली होती, पण ती इतकी तीव्रता नव्हती की ती घालायलाच पाहिजे. पुढे ती इंदिरा गांधींच्या काळामध्ये 42वी घटना दुरुस्ती होऊन ती घालण्यात आली. 2 गोष्टी घालण्यात आल्या. त्याच्यामध्ये समाजवाद हा शब्द पण पूर्वी नव्हता आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द प्रिएम्बल मध्ये नव्हता. पण ह्या दोन्हीला धरून व्यवहार होता. कारण आपल्याकडे पंचवार्षिक योजना, प्लॅनिंग कमिशन, मिश्र अर्थव्यवस्था, हे सगळं एक प्रकारे समाजवादातल्या काही मूल्यांना धरूनच हे 50 सालापासून याची रचना करण्यात आली होती. पण जेव्हा असं वाटलं की ह्या दोन्ही मूल्यांना छेद देणाऱ्या ताकदी वाढायला लागलेल्या आहेत आणि हे जर आपण ठळकपणे टाकलं नाही तर त्याचा गैरउपयोग काही जणांना करता येईल. कारण एक लक्षात घ्या, जेव्हा इथनं ब्रिटिश गेले तेव्हा इथले अनेक विभाग असे होते की जे दुखावले गेले होते. राजे राजवाडे तर सरळ सरळ दुखावले गेले होते, कारण त्यांचं राजेपणच गेलं होतं. त्यांचं मनमर्जीने वागण्याचं, शोषण करण्याचं सगळं, जमीनदार दुखावले गेलेले होते. उच्चवर्गीयांमधला एक मोठा विभाग दुखावला गेला होता. ब्राह्मणी उच्चवर्णीय संस्कृती मानणाऱ्यांमधला एक मोठा विभाग दुखावला गेला होता. पुरुष सत्ताक मानणाऱ्यांमधला एक विभाग दुखावला गेला होता. त्यामुळे ह्या सगळ्यांना जुन्या संस्कृतीचे गोडवे गाण्यामध्ये फार त्याची स्वारस्य होतं, त्याची गोडी होती.
आणि ह्या शक्ती जेव्हा परत डोकं वर काढायला लागल्या तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या या मूल्यांना धोका लागू नये म्हणून इंदिरा गांधींच्या काळामध्ये ही 2 मूल्य प्रिअँबल मध्ये टाकण्यात आली. आता एक मी इथे विशेष नमूद करीन की इंदिरा गांधींच्या काळात ही टाकण्यात आली. राजकीय आणीबाणीला त्यांच्या सगळ्यांचा विरोध होता. त्याच्यानंतर जनता पक्षाचं सरकार आलं, पण त्या सरकारने ही मूल्य काढली नाही. त्याच्यानंतर परत काँग्रेसचं आलं, पण त्याच्यानंतर परत VP सिंगांचं सरकार आलं, ज्यांनी पुढे मंडल वगैरे आणलं, पण तरीही त्यांनी ही त्याच्यातलं काढलं नाही. चंद्रशेखर आले, पुढे परत काँग्रेसचं सरकार आलं, त्याच्यानंतर नरसिंहरावांच्या नंतर देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे डाव्या आघाडीचा पाठिंबा असलेलं आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेलं सरकार आलं. त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं, पण कोणीही ही मूल्य काढायला पाहिजे असं मान्य केलं, असं म्हटलं सुद्धा नाही. त्याचं कारण साधं असं होतं की सगळं संविधान या मूल्यांवर आधारित होतं, म्हणून ते उद्देशिकेमध्ये तेव्हा टाकण्याची एवढी तीव्रतेने गरज वाटली नसणार. आज मात्र याच्याबद्दल एक अपप्रचार निश्चितपणे सुरू आहे आणि विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट धर्म, विशिष्ट जात, त्यातलं पुढारपण त्यांना लक्ष करून ते त्याच्याबद्दलचं एक अपप्रचार मात्र निश्चित प्रकारे सुरू आहे. मला असं वाटतं याच्यात अजून कोणाला जर भर घालायची असेल, इथे सुरेश सावंत आहे, दत्ता बाळसरफ आहे, तर ते भर घालू शकतात किंवा मी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकते. कसं आहे? धन्यवाद ताई, विस्तृतपणे अशी मांडणी केली आहे. PPT मिळेल का? तर नक्कीच हो. आपला जो व्हॉट्सअपचा गट आहे त्या गटावरती PPT नक्की मिळेल. आणि हे जे सत्र जे आहे, सत्र रेकॉर्ड करून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या फेसबुकच्या पेजवर टाकले जाते. त्यामुळे फेसबुकच्या पेजवर तुम्हाला तिकडे मिळेल आणि त्याची लिंक आपल्या गटावर टाकली जाते, अशा टाकली जात आहे. तर ती तुम्ही सर्च करून बघा की नक्की तुम्हाला मिळेल. दुसरा एक माधव मंडाले सरांनी प्रश्न नाही म्हणजे माहितीसाठी विचारलेला आहे की भारतीय संविधान आणि निर्मिती प्रक्रिया नीट समजून घेण्यासाठी कुठे संदर्भ साधने आहेत का, म्हणजे पुस्तक आहेत त्याची यादी मिळाली हा एक आहे. आणि दुसरा पण एक प्रश्न आहे, त्याचे पण एकदमच आपण विचार करू. त्याची प्रतिक्रिया पैकी केतन चौधरी सरांची अतिशय छान मांडणी झालेली आहे आणि ते असं म्हणतात की जे राष्ट्रबंधू आहेत पाकिस्तान किंवा आणि बांगलादेश, त्यांच्याकडे संविधान आहे का हा त्याचा प्रश्न आहे. आणि त्यांच्या संविधानावरती जर असेल तर त्या संविधानावरती आपल्या संविधानाचा काही सकारात्मक प्रभाव त्याच्यावर आहे का, किंवा परिणाम त्याच्यावरती आहे का, हा त्यांचा एक प्रश्न. ओके. साहित्याबद्दल मी असं म्हटलं की एक प्राथमिक जर आपण बघितलं तर ती मालिका, आपण संविधान मालिका ही निश्चित बघायला पाहिजे की त्याच्यातनं मिळतं. आणि ह्या संदर्भामध्ये अनेक लोकांची पुस्तकं आहे, म्हणजे ज्याला ज्या ज्या विषयामध्ये गम्य आहे, मी आता काही त्याची यादी इथे नाही देऊ शकणार, पण आपण नंतर या गटावर मात्र हे संपायच्या आधी नक्की टाकू शकू. दुसरा जो त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की इतर देशांच्या निर्मितीवर आपल्या संविधानाचा काय परिणाम झाला, तर इथे लक्षात घ्यायला पाहिजे, आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा बांगलादेश हा वेगळा देश झालेला नव्हता. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे पाकिस्तानचेच हे 2 भाग होते. म्हणजे भारताचा नकाशा जर बघितला तर उजव्या खांद्याच्या जवळचा आत्ताचा पाकिस्तान, ज्याला पश्चिम पाकिस्तान म्हणायचे, आणि पश्चिम बंगालच्या जवळचा आणि आपल्या ईशान्य भारताच्या बेचक्यामधला जो दिसेल त्याला पूर्व पाकिस्तान म्हणे. त्यामुळे त्या दोन्हीचा एकच देश होता, पाकिस्तान हाच देश होता. आणि त्यांची घटना आहे, पण त्यांची घटना ही इस्लामी कायद्यांना अनुसरून त्यांनी तयार केलेली आहे. आपल्या संविधानाचा त्यांच्या याच्यावर काही परिणाम झाला का, तर मला असं वाटतं की त्या गोष्टींशी फारकत घेऊनच एक प्रकारे त्या देशाची निर्मिती झाली होती. मी त्या तपशिलात अभ्यास केलेला नाहीये, पण एक 2-3 गोष्टी इथे मात्र नक्की नमूद करीन की पाकिस्तानची फाळणी होण्यामध्ये तिथल्या मुस्लिम
म्हणजे मुस्लिम हा एक राष्ट्र गट आहे असं म्हणून जिनांनी जे काही मांडणी सगळी केली होती, पण ते स्वतः अतिशय आधुनिक होते व्यक्तिगत जीवनामध्ये. त्यामुळे त्यांच्या समोर जो देश होता आणि ते जर जास्त काळ जगले असते तर त्या संविधानावर, कारण तेही स्वातंत्र्य चळवळीतल्या राष्ट्रीय काँग्रेसमधला सुरुवातीला एक भाग होते, म्हणजे सरोजिनी नायडू, लोकमान्य टिळक, मोहम्मद जिन्ना ह्या सगळ्यांनी एकत्र त्या काळामध्ये 1915-16च्या काळामध्ये एकत्र काम केलेलं होतं सगळं. पण त्यांनी राष्ट्रगट म्हणून धर्माच्या आधारावर जेव्हा वेगळा देश निर्माण करण्याचा घाट घातला, त्याच्यातनं जेव्हा एखाद्या आंदोलनाला खूप एकेरीपणाचं टोक येतं तेव्हा स्वाभाविकरित्या त्याच्यातलं पुरोगामित्व बाजूला पडतं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की हा देश पण म्हणजे पाकिस्तान हा देश पण आधुनिक मूल्यांवर चालायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले, पण त्यांचा लवकर मृत्यू झाल्यानंतर तिथले जे पहिले पंतप्रधान होते त्यांची हत्या करण्यात आली आणि कशीबशी तिथे लोकशाहीची वाटचाल काही वर्ष सुरू राहिली. पुढे मात्र तिथे जियाउल हकांचं राज्य आलं आणि लष्करशाही आणि यांच्या ताब्यातच पूर्णपणे गेलं. पण एक आणखीन नमूद करायला पाहिजे की भारताने जशी जमीनदारी इथे निश्चितपणे संपवली, तसं पश्चिम पाकिस्तानामध्ये मोठं जे वर्चस्व होतं ते तिकडच्या जमीनदारांचंच वर्चस्व होतं. त्यामुळे त्याला आणि त्यांनी पूर्ण ताकदीने वेगळा देश मागून घेतला होता आणि हा तिथे आंतरविरोध तयार झाल्यामुळे मग बांगलादेश 1971 साली संघर्ष करून तो वेगळा झाला. म्हणजे आपल्यासारखं जर संविधान तिथे असतं तर गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. पण धर्माच्या नावावर आपल्याला जे आता सांगितलं जातं की आपण हिंदू राष्ट्र म्हणून गेलो की आपण खूप काय जगद्गुरू वगैरे काय काय होणार आहोत, पण धर्माच्या नावावर कुठलंही राष्ट्र टिकत नाही हे आधुनिक जग सांगतं, म्हणजे गेल्या 200-300 वर्षातला. त्यामुळे पश्चिम बंगाल पण पूर्व बंगाल, ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो, इथे पण सगळे मुस्लिम धर्मीय होते मेजॉरिटी, पण ते बंगाली मुस्लिम होते, त्यांची संस्कृती वेगळी होती, त्यांचं सगळी जडणघडण वेगळी होती, ते जमीनदारी ह्याच्यातनं आलेले नव्हते. आणि पाकिस्तान मधला जो पश्चिम भाग होता हे सगळे पंजाबचे मुस्लिम होते. त्यामुळे दोघंही मुस्लिम होते, पण त्यांच्या संविधानामध्ये समानतेचा धागा नसल्यामुळे ते इतकं तीव्र झालं. लष्करशाहीला तिथे असलेला एक अधिकार, आपल्याकडे लोकशाही आपण अंग घेतलं होतं, त्याचं संवर्धन केलं होतं, ते न झाल्यामुळे स्वतंत्र झाल्यानंतर 25-1 वर्षामध्येच तो देश तो ताण सहन करू शकला नाही. आणि 71 साली मुजीबर रहमाननी स्वतंत्र बांगलादेशासाठी एक संघर्ष उभा केला, ज्याच्यात भारताची एक मोठी भूमिका होती आणि त्या देशाचे 2 वेगळे देश तयार झाले. मी एक साधारण आता या मुद्द्यावर आता इथे एवढं बोलते, याच्यात काही भर घालायची असेल तर सांगू शकतो. त्याच्यात फक्त एकच हे टाकतो की अधिकृतपणे पाकिस्तान हा चा धर्म इस्लाम आहे, पण जेव्हा बांगलादेश तयार झाला आणि तेव्हा त्यांनी जी भूमिका घेतली की धर्म जरी आपला एक असला तरी आमची संस्कृती वेगळी आहे आणि तुम्ही आमच्यावरती दादागिरी करतात राजकीय दृष्ट्या आणि भाषेची एकूणच, आणि म्हणून ते मुक्त त्याचं तिथे आंदोलन झालं आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. तर त्यांचं जे संविधान तयार झालं तेव्हा त्यांनी 72 साली जी भूमिका घेतली ती सेक्युलर राष्ट्राची घेतली, पण पुढे मात्र त्यांच्याकडे जो काही कर्मठांचा आणखी जो काही दबाव तयार झाला, तर नंतर त्यांनी राष्ट्रीय धर्म म्हणून इस्लाम घोषित केला 1980 साली, पण पुढे तो कोर्टानं रद्दबातल केला. त्यामुळे आज तांत्रिकदृष्ट्या तो सेक्युलरच आहे, पण तिथे ह्या सगळ्या ह्या ज्या काही सगळ्या कर्मठांचं पण तिथे वर्चस्व आहे. आणि म्हणूनच तर तस्लिमा नसरीन सारख्या बाईंना लेखिकेला जे वेगळं काही म्हणणं जी मांडत होती तिला त्या देशाच्या म्हणजे बाहेरच पडावं लागलेलं. तशी आपल्याकडची स्थिती नाही. त्यामुळे आपल्याकडे विविध धर्म, विविध सगळ्या ज्या काही विभिन्नता आहे त्यांना सामावणारा आपला सेक्युलरिझम आहे आणि म्हणून आपण आतापर्यंत टिकलो त्या सर्वसमावेशकपणामध्ये. एवढीच मला एक भर.
धन्यवाद सुरेश सर आणि भारतीताईंनी पण चांगलं विश्लेषण केलेलं आहे. एक प्रश्न आणखी एक होता की जो समाजवादी व्यवस्था संदर्भातला आहे की फक्त निलेश एकच सांगतो मी, ज्यांना संदर्भ पुस्तक आहेत ना, ती पहिलं जे पीपीटी आहे ना माझं पहिल्या सत्राचं, आपण उद्घाटनाचं जे सत्र घेतलं 15 ऑगस्टला, तर त्याची मी पीपीटी आपल्या गटावरती टाकलंय. तर त्याच्यामध्ये संदर्भ पुस्तकांची यादी दिली, ती तुम्ही बघून घ्या. आपल्या गटावरती, व्हॉट्सअप गटावरती ती पीपीटी आहे. संविधान समजून का घ्यावे असं त्या पीपीटीचं शीर्षक असेल. त्याच्यात तुम्हाला भेटते शेवटच्या याच्यामध्ये आहे. आणखी एक प्रश्न आहे केतन चौधरी अक्षय सुर्वे यांचा, आणि ते असं म्हणतात की आपण सांगितलेल्या शेवटी सांगितलेल्या गोष्टी ते मान्य करतात, पण ते म्हणतात खाजगीकरण देशामध्ये खूप होत चाललेलं आहे आणि खाजगीकरणाच्या अतिरेकीमुळे समाजवादी अर्थव्यवस्थेवर पुढील काळामध्ये काय परिणाम होऊ शकतो हे त्याने एक प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याबरोबर दुसरा एक प्रश्न आहे अंजली कोरे यांचा, ते असं म्हणतात की जी 4 मूल्य आहेत ती 4 मूल्य व्यतिरिक्त कोणती मूल्य विचारात घेतली होती का, असं त्यांचं म्हणणं आहे. मी पहिल्या प्रश्नाकडे जाते. त्यांची जी भीती आहे ती अगदी बरोबर आहे की समाजवादी रचनेचं कुठल्या दिशेने आपण जाणार आहोत. मला असं वाटतं की संविधानामध्ये किंवा स्वातंत्र्य चळवळीमधनं जी मूल्य तयार होतात ती सातत्याने त्याचं संवर्धन करावं लागतं आणि तो टिकवण्यासाठी संघर्षही करावा लागतो. ते एकदा मूल्य आलं म्हणजे ते आपसूक ते संविधानात आहेत म्हणून चालत नाही. याचं कारण असं आहे की जसं मी मगाशी सांगितलं की ज्या दुखावल्या गेलेल्या शक्ती होत्या, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या देशात बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, पण मग आधी काय होतं तर आधी बँका 4-5 लोकांच्या ताब्यात होत्या. देना बँक ही टाटाची होती, एक अजून कोणाची तरी, सेंट्रल बँक ही टाटाची होती, देना बँक ही अजून कोणाची तरी होती, आणि ते आपापसातच ते सगळा व्यवहार करायचे ना, सामान्य जनतेला काय कर्ज बिर्ज मिळायचं नाही. आता ह्या बँका जेव्हा इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केलं, त्यांचं LIC सारख्या राष्ट्रीयकरण झालं, किंवा ह्या सगळ्यामधनं जी संपत्ती तयार झाली, जो पसारा तयार झाला, ते सगळं परत आपल्याला मिळावं ही त्यांची आता इच्छा. आणि तेव्हा ते इतके पैसे घालू शकत नव्हते, तेव्हा सरकारच इतके पैसे घालू शकत होतं कारण लांब पल्ल्याने फायदा मिळणार होता. त्यामुळे आता हा जो विषय हा एक वेगळा पूर्ण सत्राचा विषय होऊ शकतो की आता सरकार जे करतंय मॉनिटायझेशन पाईपलाईन, हे काय करतंय. तर पूर्वी असं होतं की BOT होतं, म्हणजे बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर. म्हणजे सरकारकडे आता रस्ते बांधायला समजा पैसे नाहीये, आपल्या वाशीचा रेल्वे ब्रिज जर आपण बघितला तर त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्यांनी भांडवल घातलं, त्यांनी ब्रिज बनवला, त्याचा काय टोल घेतला आणि तो शेवटी सरकारला त्यांनी सुपूर्द केला. आता नेमकं उलट होणार आहे. रेल्वे सरकारने बांधली आहे, रेल्वेची काय स्टेशन सरकारने बांधलेली आहे, त्या सगळ्या सुविधा सरकारने तयार केल्या, सरकारने तयार केल्या, म्हणजे लोकांच्या टॅक्स मधनं त्या गेलेल्या आहेत. सगळ्या ही जी सगळी संपत्ती तयार झाली आहे ही तयार आपण केली आहे. रस्ते सरकारने बांधलेत आणि पब्लिक सेक्टर मधनं तयार झालेले रस्ते, रेल्वे, हे ते आता प्रायव्हेटला देत आहेत आणि ते सांगतात आम्ही विकत नाही आहोत, आम्ही 30 वर्षाच्या लीजवर देतो. आता इथे एक साधी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एखादी गोष्ट जो प्रायव्हेट माणूस घेतो तो तोटा आहे म्हणून तर घेत नसेल, तोटा असेल तो का घेईल, तो फायदा आहे म्हणूनच घेत असणार. मग हा फायदा सरकार खाजगीला का देऊ इच्छितोय, सरकार आपल्याकडे का नाही ठेवू इच्छित आहे. म्हणजे ह्या सगळ्या मागची जी गणित आहे ती फक्त एका पक्षापुरती नाहीये, तर एक 2 झगडा आहे. संपत्ती सगळ्यांच्या मध्ये जास्तीत जास्त वाटून घ्यावी की लोकांना एक किमान जगण्याचं द्यावं आणि मग उरलेल्यांनी किती पण श्रीमंत व्हावं. तर हा विषय आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवताच येत नाही.
सगळ्यांना असं वाटतंय काय होणार आहे याच्यामुळे, काही विशेष फरक पडणार नाही. कारण की हा विषय पूर्ण वेगळा आहे, पण ह्याच्यातनं एक प्रकारे त्यांनी आत्मनिर्भर जो शब्द आता ते वापरतात, याचा अर्थ तुमचं तुम्ही बघून घ्या. शिक्षण तुमचं तुम्ही बघून घ्या, आरोग्य तुमचं तुम्ही बघून घ्या. आता कोरोना काळामध्ये प्लॅटफॉर्म तिकीट जे 10 रुपयाचं होतं ते काही ठिकाणी 30 रुपये झालंय, काही ठिकाणी 50 रुपये झालेलं आहे. पूर्वी 10 रुपयामध्ये जे मिळायचं ते इतकं महाग झालेलं आहे प्लॅटफॉर्म तिकीट आता. आता ते काही काळ असं सांगतील की गर्दी होऊ नये म्हणून आम्ही महाग केलं, पण महाग झालेली गोष्ट परत कमी होणार आहे की नाही माहित नाही. तर ही भर कोणासाठी पडते ही सगळी? तर समाजवादापासून निश्चितपणे आत्ताच्या जो पक्ष आहे त्याला समाजवाद, त्याला धर्मनिरपेक्षता, या सगळ्यांनाच एकच एक धर्माचं राष्ट्र ह्या सगळ्याकडे दिशा वळवायला ते निश्चित बसलेले आहेत. आणि आपण धर्माबद्दल जेवढं बोलतो तेवढं आपण आर्थिक गोष्टींबद्दल बोलत नाही. बँकांचं खाजगीकरण होणार आहे, 4 बँका ऑलरेडी पाईपलाईन मध्ये गेलेल्या आहेत. तर ह्या सगळ्याचा जर जास्त समजून ज्यांना घ्यायचं असेल त्यांच्यासाठी आपण वेगळा विषय मांडू शकतो, पण हा दुष्परिणाम नक्की होणार आहे. आणि 4 मूल्याची त्यांनी जो प्रश्न विचारला तो मला कळला नाही निलेश. हो, त्यांना पण पर्सनलमध्ये मेसेज केला होता की कोणती 4 मूल्याबद्दल. तर मी अंजली कोरे यांना मी विनंती करतो की तुम्हीच आपलं माईक अनम्यूट करून थेट प्रश्न विचारला की त्या प्रश्नाची जरी क्लिअरिटी. हा सर, मी अंजली कोरे. नमस्कार. त्याच्या व्यतिरिक्त काही अधिकार वगैरे सगळे आवाज येत नाही मॅडम क्लिअर. मला तरी आवाज क्लिअर नाही आला मॅडम. हा, जराही आवाज नाही क्लिअर आला. मला साधारण जे कळलंय त्याच्यावरनं मी बोलते. म्हणजे आपण जे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सार्वभौमत्व, गणतंत्र म्हणजे प्रजातंत्र, ही जी 4 म्हणतो त्या संदर्भात बहुतेक त्या बोलत असाव्यात. ही एक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या 4 मूल्यांवर आधारित आपण आपलं संविधान पूर्ण बनलं गेलंय असं आपण म्हणतो. तर याच्या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टींवरती की हे मूल्य धरावं असावं असं म्हणून काही चर्चा झाली होती? मला असं वाटतं की आपण जेव्हा उद्देशिका समजून घेऊ, कारण एक लक्षात घ्या की आता हा आपण अगदी प्राथमिक परिचय करतो संविधानाचा, आपण पूर्ण संविधानाविषयी आता बोलत नाही. त्यामुळे पुढचं जेव्हा तुमचं सत्र होईल की ज्याच्यामध्ये आपण उद्देशिका समजून घेऊ, त्याच्यामध्ये याच्याबद्दलचं जे कोणी वक्ते येतील ते सविस्तर मांडणी करतील. चालेल चालेल, थँक्यू. नक्कीच पुढल्या रविवारीच म्हणजे 5 सप्टेंबरला संविधानाची उद्देशिका याच्यावरती सत्र आहे. आणि त्या सत्रामध्ये मूल्य आणि भारताचे स्वरूप म्हणजे सार्वभौम समाज म्हणजे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आणि जी काही 4 मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, त्याच्यावरती विश्लेषण होईल उद्देशिकेच्या पार्श्वभूमीवर. कमेंट आल्या होत्या की पीपीटी आणि सत्राची जे लिंक आहे ते पुन्हा एकदा गटावर टाकता येते. सुनील पाठक यांनी एक विचारलेलं आहे की हिंदूमध्ये, कदाचित ते हिंदू न्यूजपेपरचं म्हणताय, हिंदूमध्ये आलेल्या भूमिकेबाबत जी काही लिंक मला आली होती त्याचं काही लिंक आहे का? सुनील सर, तुम्ही जर माईक अनम्यूट करून थेट विचारलात तर त्याचा संबंध लागू शकेल. सुनील पाठक सर, तुम्ही माईक जर अनम्यूट करून विचारलं ते तर आता मगाशी भारती मॅडमनी सांगितलं होतं हिंदूमध्ये लेखमाला जी आलेली आहे तिची लिंक आहे का असं, म्हणजे त्याच्या संविधानाची सविस्तर भूमिकेबद्दल बरंच आलं होतं. तर ते मॅडमना माहिती असेल तर सांगा मला. नाही, ती बघावी लागेल. म्हणजे
म्हणजे हिंदू ती गुगल करूनच बघावी लागेल. जर हिंदू मध्ये आली असेल तर आपल्याला त्याच्यावरनं मिळवू शकेल. माझ्याकडे आता उपलब्ध नाहीये. नाही, आपण बोलताना उल्लेख केला होता त्याचा, म्हणून म्हटलं. नाही, मी हिंदूच्या याच्याबद्दल, मी संविधान मालिकेबद्दल म्हटलं होतं. बर. संविधान मालिकेची तुम्ही जर युट्यूबवर गुगल केलं संविधान मालिका म्हणून, तर ती 10 एपिसोडची तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण जवळजवळ 40 मिनिटाची किंवा तासभराची एक मालिका आहे, ती पूर्ण बघायला मिळू शकते. पण मग हिंदूचा काय संदर्भ होता? हिंदू मध्ये आली असं म्हणालात आपण. नाही, मला आता नाही लक्षात येते, कारण हिंदूचा त्याच्याशी संदर्भ नाही. बरं, ठीक आहे. मी ही बघतो, शोधतो आणि बघतो. संविधान मालिकेचे 10 एपिसोड आहेत. त्या 10 एपिसोडची लिंक आपल्या गटावरती टाकली जाईल. त्याच्या आधी कोणाला पण पाहून जायचं असेल तर युट्यूबवर नक्की सर्च करू शकता. संविधान श्याम बेनेगल टाकलेले त्याच्या 10 लिंक येतात. हा, श्याम बेनेगल टाकायला पाहिजे, कारण की तशा वेगवेगळ्या पण आहे. बरोबर आहे, तुम्ही सगळं येतं. आणखी कोणाला काही प्रश्न असतील, काही सूचना असतील किंवा काही अभिप्राय असतील तर नक्की नोंदवू शकता तुम्ही. तुम्ही तुमचे अभिप्राय, प्रश्न असतील किंवा काही म्हणायचं असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा ते तुम्ही माईक अनम्यूट करून विचारू शकता. हा संविधान परीक्षा वर्ग 15 रविवार चालणार आहे आणि 15 रविवारी दर रविवारी 4 ते 6 मध्ये वेगवेगळ्या संविधानाच्या विषयावरती किंवा मुद्द्यांवरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. संविधानाची ही जी सत्र आहे, ही सत्र सर्वांसाठी खुलं आहे आणि त्याची नाममात्र फी आहे 100 रुपये. आणि ती 100 रुपये जे भरतील त्यांना ह्या सर्टिफिकेट, ह्या संविधान परीक्षा वर्गाचं सर्टिफिकेट दिलं जाईल. याचा अर्थ असा नाही की ती फी भरली, सर्टिफिकेट नको असेल आणि फक्त आपल्याला संविधानाच्या वेगवेगळ्या विषय समजून घ्यायचे असतील तर तुम्ही सत्राची लिंक आपल्या मित्रपरिवारांना पाठवू शकता. फक्त त्याचं हे आहे की ज्यांना कोणाला सर्टिफिकेट हवं आहे, तर सर्टिफिकेट ज्यांना कोणाला हवं आहे त्यांना फक्त 100 रुपयाचं रजिस्ट्रेशन करणं हे आपण थोडंसं बंधनकारक ठेवलेलं आहे. ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी कोणालाही आपण ते सबमिट करत नाही, ते कोणीही वापरू शकता. आणि फेसबुकच्या माध्यमातून ते गट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या फेसबुकच्या अकाउंटवरती ते जाणार आहे. त्यातून तेही लिंक आपण कोणालाही कशी आपण शेअर करू शकतो, जेणेकरून संविधानाचा समजून घेण्याचा जो कारवा आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त वस्ती पातळीवरती जास्तीत लोकांना पोहोचेल आणि जेणेकरून संविधान समजून घेण्याची जी काही रस आहे, आवड आहे, त्यांच्यामध्ये तयार होईल. आणि हे संविधान परीक्षा वर्ग आता आपण 15 वर्गाचे सत्र घेतो आहोत, तर हे थांबणार नाहीये. जसं जसं आपण दुसऱ्या वर्गाला पुन्हा एकदा सुरू करणार आहोत, तर ज्यांचे कोणाला इंटरेस्टेड आहे पहिल्यापासून समजून घेण्याचं, तर त्यांनी देखील नाव नोंदणी करणार आहोत. तर त्याची आपण तारीख आणि ठरलेलं नाहीये, पण ते आपण करायचा विचार करतो आहोत. आणि 15 दिवसाचं जसं आहे 15 सत्राचं, तसंच 5-5 सत्राचे पण संविधान परीक्षा वर्ग घेण्याचा त्याच्यामध्ये विचार आहे. तर आपण जशी जसं घोषणा होईल, तारीख ठरेल तसं तर तुम्हाला सगळ्यांना कळवलंच आहे. अशी त्यांची प्रतिक्रिया आली आहे. खूप छान माहिती आणि धन्यवाद म्हणून. कोणाचे काही प्रश्न असतील, अभिप्राय नसतील तर आपण समारोपाकडे जाऊया. मला एकच विचारावं असं वाटतं सगळ्यांना की संविधानाच्या बद्दल आता जो प्रचार चाललेला आहे बाहेर, म्हणजे परवा एकाने एक असा शब्द वापरला की आम्हाला संविधान नकोय, आम्हाला बहुविधान हवंय. आणि हे एक राजकीय जाणकार माणसांनी हा मांडला की ज्यांना या संविधानाचं सर्वसमावेशक स्वरूप अमान्य आहे, ज्यांना हे राष्ट्र एकधर्मीय करायचं आहे, ज्याच्यात महिलांना अधिकार कमी असते, जिथे खासगीकरण असेल, असे सगळे. तर हे कुठे याचा व्हिडिओ फिरत असतात, तर संविधानाला घेऊन जे प्रचार उलटा सुलटा केला जातो त्याचे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात का? आजच्या मांडणीचं आपण बाजूला ठेवूया. तर आजच नाही, पण त्याचे जे उलट सुलट प्रश्न विचारले जातात बाहेर, खूप त्याच्यावर सोशल मीडियावर
क्लिपिंग्स येतात त्याच्याबद्दलच्या. तर ह्या सगळ्या सत्रांमध्ये ते प्रश्न आवर्जून मांडा. विषय अगदी आपला तेव्हाचा कुठला जरी असला तरी त्याच्याबद्दल जर मनात शंका असेल, दुविधा असेल किंवा आपल्याला पटतही असेल वेगळं की अरे हो ते म्हणतात हे, आता समजा उदाहरण मी सांगितलं की समान नागरी कायदा, त्याच्याबद्दल आता खूप बोललं जात आहे. मग आपल्याला समान नागरी कायदा याचा अर्थ काय लागतो, आणि वेगवेगळे राजकीय हेतूनी जेव्हा बोलले जातात तेव्हा त्यांचे अर्थ काय असतात, किंवा लग्न करताना स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये जे बदल केले गेले, म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये कुठल्याही दोन धर्माच्या व्यक्ती मोकळेपणाने आजपर्यंत लग्न करू शकत होत्या, पण तेव्हा त्याच्यात एक तरतूद होती की त्या मॅरेज रजिस्टरच्या बाहेर ती यादी लावायची 1 महिन्यापूर्वी नोटीस दिल्यानंतर, आणि ती यादी एक डिक्लेरेशन असायचं की बा यांचं कोणाचं आधी लग्न झालेलं नाहीये, सगळ्यांना माहिती आहे. आता त्या यादीचा दुरुपयोग असा होतोय की मुला मुलीच्या घरी जाऊन काही जण तिथे जातात, रोज त्या यादी बघतात आणि त्याच्यात वेगळ्या जाती किंवा धर्मांची माणसं असतील तर त्यांच्या घरी जाऊन सांगणं, त्याचा एक वेगळा त्याच्या विरुद्ध जमाव गोळा करणं आणि मग लव्ह जिहाद सारखे कायदे येणं. आता हे कायदे तुम्हाला संविधानाला धरून वाटतात का, संविधानातल्या विरोधातले वाटतात का, ही सगळी चर्चा पेपरमध्ये असते तर गोष्ट वेगळी आहे, पण ही सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत असते हिच्यात. तर तुम्ही जर कधी हे बघितलं असेल, ऐकलं असेल, बातम्या बघितल्या असतील, तर हे मुद्दे आपण मोकळेपणाने इथे चर्चिले पाहिजे. मत आपलं त्याच्यामध्ये एकमत व्हायलाच पाहिजे अशी काही अट नाहीये, आपला वेगळा दृष्टिकोन राहू शकतो, पण किमान मोकळेपणाने त्याच्याबद्दल बोलावं अशी आम्ही सगळेच अपेक्षा करतो. धन्यवाद. नक्की नक्की नक्कीच. थांबूया मग निलेश आता. हो हो हो. तर संविधान परीक्षा वर्गाच्या 3ऱ्या सत्रामध्ये भारती शर्मा ताईंनी संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि संविधानाची पार्श्वभूमी याच्यावरती त्यांनी विस्तृतपणे मांडणी केली आहे. तर भारती ताईंचं खूप खूप धन्यवाद, खूप आभार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे खूप खूप आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्या सत्रामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे. प्रश्न विचारून अधिक चर्चा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला सगळ्यांचे पण आभार. पुढल्या रविवारी आपण 4 वाजता पुन्हा भेटू आणि त्यावेळी संविधानाच्या उद्देशिका आणि संविधानाचे प्रस्ताव ज्याला आपण सार म्हणतो आहे, तर ते सार समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढल्या रविवारी बरोबर 4 वाजता आपण भेटू. आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याला संविधान परीक्षा वर्गाची शब्दाची कॅपॅसिटी आहे, जास्तीत जास्त लोकांना तुम्ही लिंक शेअर करू शकला तर त्यांना किमान ऐकण्यासाठी आणि संविधान समजून घेण्याचा एक संधी येईल. तर तुम्ही ती जास्तीत जास्त लोकांना संधी देण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला सगळ्यांचे आभार मानून मी इकडे थांबतो. मनुष्य तरी काही